हां मॅडम मी करायचं का सुरू? हां तुम्ही यू स्टार्ट युअर सेल्फ. नो प्रॉब्लेम. ओके. येस सर. ठीक आहे, थँक्यू. आणि हा थँक्यू. क्लास खूप सुंदर झाला त्याबद्दल पण खूप खूप थँक्यू. इतकी उत्सुकता लागली आहे की बस. ठीक आहे. पण आजचं एकाच लेक्चरमध्ये भरपूर काही म्हणजे शिकायला मिळालंय सर. थँक्यू. आता थँक्यू. मी सुरू करते मग. हा. येस येस येस. आता मी माझी माझी प्रार्थना म्हणते आधी. बरं बरं. हम्म. आहेत का म्हणजे ते? नाही आता त्यांनी अच्छा म्हणायची का? पण वेळ झाला कोणतं? ना, मी माझी इन द सेन्स मी आपलं सर्व बरं देवी बरं. देवता ठीक आहे. माझी जी करत ठीक असते ती करते ठीक आहे. ठीक त्याच्यात. आहे. ठीक ठीक आहे. येस मॅडम. हम्म. येस. तर सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना माझा सविनय साष्टांग दंडवत प्रणाम. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण. जय श्री राम. थँक्यू सर. थँक्यू ऑल. थँक्यू थँक्यू. 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 सगळ्यांचं स्वागत सर. तुमचं पण आता आपला पहिला क्लास झाला ना, म्हणून आपण ते स्वागत समारंभ काही ठेवला नाही आज. डायरेक्टच सुरू करूया. तर मी आता कोर्स आहेच आहे ना, आता मी एक पत्रिका शेअर करते मग. ठीक आहे, हरकत नाही. जसं मी फोटो काढू. फोटो नाही गरज नाही. हा हा, नाही काढलंय सर तुम्ही, येते मला शेअर करता. हो हो करा. येस. थँक्यू सर. थँक्यू. हे बा मी झालंय ना, रेकॉर्डिंग सुरू केलंय ना मी. हॅलो, कोणीतरी सांगा, शिंदे मॅडम. हो हो केलंय केलंय. हो केलं केलंय. हं. केलंय मॅडम. हो, ठीक आहे. तर ही आज आपल्या बघूया आता दोन होत आहेत का पत्रिका. दोन्हीही पत्रिका म्हणजे स्त्री जातिकाच आहे, म्हणजे अभिनेत्रींच्याच आहे. तर ही पहिली जी पत्रिका आहे त्याची तारीख तुम्ही लिहून घ्या. 16 ऑक्टोबर 1948 रात्री 12:35 जन्म आहे. काय ते तिरुचिरापल्ली असं ते गाव आहे. आणि जातिका स्त्री आहे. हं? लावू का मी आता D1? हो झालं का? मॅडम. हो लावा लावा मॅडम. मॅडम, ठीक लावा लावा. ठीक आहे, ठीक आहे. ओके. हे बघा, ही D1 कुंडली आहे. कर्क लग्न आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल मोस्टली. 4, 8, 12 हे लग्न, म्हणजे बाकीचे पण नसू शकतात असं नाही, पण हे भावनिक लग्न म्हणजे जनरली हे लग्न येतातच, किंवा चंद्र तरी येतो मोस्टली म्हणजे ह्या राशींमध्ये. तर आता हे कर्क लग्न तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे संवेदनशील आहे, कलात्मक पण आहे, भावना प्रधान पण आहे. आणि कालपुरुषाप्रमाणे आपण ही चतुर्थात म्हणजे ही रास धरतो ना, तर त्याच्यामुळे असं खूप मोठा जनसमुदायावर यांचा प्रभाव असतो. म्हणजे त्या असं काय म्हणायचं, असं म्हणजे असं खूप नावारूपाला पण येतात असं म्हटलं तरी चालेल. तर आता हे कर्क लग्न आहे. आणि लग्नेश बघा कुठे गेलाय, आता आपण असं सांगूया, हा लग्नेश भाग्यात आहे. हा, तो पण मीन राशीत आहे. म्हणजे हे पण चांगलं आहे. ह्याला लक्ष्मी योग पण काही काही ठिकाणी म्हटलंय बरं का. म्हणजे हे खूप असं भावनिक तर आहेच आहे. आणि आता या जातिकेच्या बद्दल मी सांगते. हा म्हणजे लग्नेश भाग्यात शिवाय मीन राशीचा, या जातिका खूप अशा भरतनाट्यम किंवा असं चांगल्या डान्सर आहेत. मागच्या वेळेस आपल्या रसिका मॅडमनी पण आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे एकतर चंद्र मीनेचा, म्हणजे त्या डान्स करायला कसं पाय, आपण मीन राशीवरनं पाय पण बघतो. आणि असं जर बघितलं तर दृष्टी पण आपण दृष्टीचं नाही तर नंतर बघूया, किंवा आता डायरेक्ट सांगते मी, कारण मी डायरेक्ट असं सांगितलंय ना तुम्हाला. लग्नेश भाग्यात बसलाय, तर त्याच्यावर इथून ह्या सूर्याची पण बघा सप्तम दृष्टी आहे, आणि ह्या चंद्राची पण तिथे तृतीय स्थानावर दृष्टी जाते. म्हणजे हे पण चांगलं आहे. म्हणजे नेम फेम साठी प्रसिद्धी आपण जी म्हणतो ती पण चांगलीच आहे. मग नंतर आता धनस्थानात या तुम्ही. धनस्थानात सिंह रास आहे. आणि हा सिंह राशीत कोण कोण बसलेत,
तर शुक्र आहे. तर हा शुक्र कोण आहे? तर हा शुक्र लाभेश पण आहे. हे बघा, लाभेश आणि सुखेश म्हणजे चतुर्थेश असं आपण म्हणूया. तर तो आहे. आणि शनी पण आहे. तर शनी सप्तमेश आणि अष्टमेश आहे. तर मग म्हणजे ह्या राजराशीमध्ये हे दोघ जण बसले. कोण? तर शुक्र आणि शनी. तर त्याच्यामुळं आपण शुक्रावरनं आणि धनस्थानावरनं पण आपण डोळे पण बघतो. तर या जातिकेचे डोळे म्हणजे खूप असे आकर्षक डोळे आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे शनी बरोबर आहे. तर एक तर शुक्र पण आहे. आणि सिंह राशीतला कालपुरुषाप्रमाणे आपण सिंह राश पंचम स्थानात धरतो. तिथून पण आपण अभिनय, नृत्य, मनोरंजन सगळंच बघतो ना. तर म्हणजे इथे या शनीमुळे थोडस अगोदर त्यांना संघर्ष झाला असेल, नाही असं नाही. पण या म्हणजे शनीनी सातत्य पण दिलं, म्हणजे या क्षेत्रात त्यांना. चेहरा त्यांचा सुंदर आहे, वाणी प्रभावी आहे. दृष्टीचा विचार केला तर इथे गुरुची नवी दृष्टी पण येते बघा धनस्थानावर. आणि म्हणजे त्यांना लाभ कुठून मिळतील? तर म्हणजे कला आणि अभिनयातनं. आणि ह्या म्हणजे डान्सिंगचं पण त्या क्लासेस वगैरे घेतात. आणि ह्या जातिका मुळात मी तुम्हाला सांगते, अभिनयात तर आहेच आहे, डान्सर पण आहे. म्हणजे आपल्या भारताच्या बाहेर पण असे नृत्याचे शोज वगैरे करतात. त्याच्यानंतर प्रोड्युसर आहेत, डायरेक्टर पण आहेत. हं? मग आता तृतीय स्थानात या तुम्ही, म्हणजे पराक्रम स्थानात. इथे रास आहे कन्या, आणि कन्येचा सूर्य आणि नेपच्यून पण आहे. आपण नेपच्यून कसं कलेसाठी हे करतो ना, तर तो पण चांगला आहे. आणि हा सूर्य जो आहे ना, तर म्हणजे एक आपण म्हणतो ना, नृत्यासाठी पण एनर्जी तर लागतेच, नो डाऊट. पण एक धैर्य आणि स्वभाव, जिद्दी स्वभाव, स्वाभिमानी, असं एक स्टॅमिना पण हवा असतो ना. आणि हा वर्गोत्तमी पण आहे. पण आपल्या ताजिक जर तुम्ही बघितलं, तर हा जवळजवळ 29, मला थांबा बघ, 29 अंश आणि 12 कलेचा. म्हणजे तो इकडे चतुर्थाकडे जाणारा, म्हणजे वार्धक्य वर आहे ना, तर चतुर्थाकडे जाणारा सूर्य आहे. आणि म्हणजे बुधादित्य योग तर इथे होतोच, नो डाऊट. तर हा बुधादित्य योग पण कसा, म्हणजे संवाद कौशल्यासाठी चांगला, नेम फेम साठी तर सूर्य आहेच आहे, नो डाऊट चांगला. जनतेकडनं पण खूप चांगला प्रतिसाद यांना मिळालेला आहे. म्हणजे इथे रास पण बघा, तूळ रास आहे, म्हणजे कलेचीच रास आहे. आणि शिवाय हा बुध, आपण इथे हर्षल पण नाही धरत, पण वेळात हर्षल पण आहे. तर ते मी का सांगते, कारण ह्या क्षेत्रासाठी चांगला आहे. या बुध हर्षलाचा पण योग झालाय, नवपंचम योग झालेला आहे. तो पण चांगलाच आहे. आणि इथे पण ऑलरेडी नेपच्यून आहेच म्हणजे. आणि ह्या चंद्राची दृष्टी, म्हणजे ह्या सूर्याची दृष्टी चंद्रावर आणि चंद्राची दृष्टी पण सूर्यावर आहे. त्यामुळे कसं एक अभिनय कौशल्य, नृत्यकला, आणि त्या नृत्यकलेची आवड, म्हणजे जन्मजात आवड असणे असं पण आपण म्हणू शकतो. आणि इथे केतू आहे, तर केतू पण एक अभिनयात डेप्थ देईल, अभिनयासाठी चांगला. पण घरापासून दूर, तर ते ऑब्विस आहे की हे लोकांना शूटिंगसाठी म्हणजे काय दूर दूर जावं लागतं, परदेशात पण जावं लागतं असं. मग नंतर हा पंचमेश पंचमात आहे. आणि हा मंगळ दशमेश पण आहे बघा. म्हणजे दशमेश आणि पंचमेश इथे पंचमात आले, हा पण चांगले. इथून आपण कसं हे बघतो ना, मनोरंजनाचंच, अभिनयाचं म्हणजे हे स्थान आहे. आणि जशी ह्या सूर्य पण म्हणजे नृत्यासाठी स्टॅमिना ऊर्जा देतो, तशी ही मंगळाची पण ऊर्जा त्यांना ऍक्टिंगसाठी, नृत्यासाठी असं चांगलं म्हणजे एक एक्सप्रेशन पण जे द्यायचे असतात ना, त्याच्यासाठी पण हा पंचमेश पंचमान चांगला आहे. त्याच्यानंतर इकडे या षष्ठ स्थानाकडे. तर षष्ठ स्थानात म्हणजे स्वराशीचाच गुरु आहे. पण समजा ते स्थान षष्ठ आहे, म्हणजे म्हणून असं हे नाही. पण हा गुरु भाग्येश पण आहे, म्हणजे भाग्येश षष्ठात, षष्टेश षष्ठात. हा पण एक विपरीत राजयोग झाला. तर सुरुवातीला त्यांना संघर्ष पण झाला असेल, म्हणजे आपण म्हणजे षष्ठात गुरु म्हणतो ना म्हणून. पण हे शत्रूवर पण असं मात करतात. इथे कॉम्पिटिशन्स पण खूप असतात. तर त्याच्यावर पण मात करून ह्या म्हणजे जातिका खूप अशा पुढे पण आलेल्या आहेत. आणि हा गुरु जो आहे ना, तर हा कसा म्हणजे एक सामाजिक कार्याची पण आवड देतो बरं का. आणि असं धार्मिक, जनतेची सेवा करण्याचं. तर म्हणून ह्या जातिकांचं अजून एक मी हे सांगते, म्हणजे वैशिष्ट्य, अभिनय, डान्सर, ह्याच्याबरोबर ह्या राजकारणात पण गेलेले आहेत, खासदार झालेले आहेत, आमदार पण झालेले आहेत. तर इथे या गुरुची दृष्टी दशम स्थानावर आहे.
इथं ऑलरेडी राहू पण आहे, इकडनं बुध आणि केतू पण बघतायत. हा सूर्य पण आपण वार्धक्यातला म्हणतो ना, तो हा चतुर्थात म्हणजे तो पण इथे ह्या राहूवर दृष्टी टाकणार. तर म्हणजे हे सगळे म्हणजे त्यांना नेम फेम साठी, अभिनयासाठी तर चांगलंच आहे, नो डाऊट. पण त्यांनी राजकारणात पण करिअर असं उत्तम प्रकारे त्यांचं झालेलं आहे. मग आता हे तर सांगितलंच मी, लाभेश आणि हे. आणि इथे म्हणजे बुध व्ययश आहे आणि इथे हर्षल पण आहे. तर ह्या बुध आणि हर्षलचा पण नवपंचम योग, त्यामुळं कसं विदेशात त्यांनी म्हणजे नृत्याचे शोज केले असं पण आपण म्हणू शकतो. मग इथे दृष्टी इथे म्हणजे गुरुची 7वी दृष्टी इथे ह्याच्यावर पण आलेली आहे बघा, व्ययस्थानावर. आणि मंगळाची पण आले. तर मंगळ कसं खर्च देईल आणि गुरु कसं म्हणजे धार्मिक कार्यासाठी म्हणजे खर्च होईल, पण चांगल्या म्हणजे कामासाठी होईल. त्याच्यानंतर इथे अष्टम स्थानात दृष्टी मंगळाची आहे, शुक्राची आहे स्वतःची, शनीची पण आहे. म्हणजे मग इथे आपण हे अष्टम स्थान, आता आपण सासर वगैरे असं एवढं बघणार नाही, तिथून पण आर्थिक लाभ होतील. किंवा हा शनीची दृष्टी म्हणजे दीर्घायुष्य पण येईल आणि अनपेक्षित धनलाभ पण होतील असं पण आपण म्हणू शकतो. आणि एक म्हणजे इथे ही रास कुठली आहे, कुंभ रास आहे ना. म्हणजे लोकांमध्ये म्हणजे शुक्राची पण दृष्टी आहे ना, म्हणजे दृष्टी आहे. तर एक गूढ आकर्षण म्हणजे या व्यक्तीमध्ये असं आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. आता अजून थांबा जरा. हे आपण अष्टक वर्गाप्रमाणे पण मार्क बघा. त्याच्या आधी आपण ह्याच्याबद्दल बोलूया, आपलं ताजिक. तर हे ताजिक प्रमाणे इथे तुम्हाला दिसतच आहे, अपोक्लिम स्थानात सूर्य आणि चंद्र. म्हणजे यांनी जरी सगळं दिलं, पण तरी हे म्हणजे योग्य नाहीयेत ना. हे अपोक्लिम स्थानात आहे म्हणजे तो कोणता आपण गैरकंबूल योग म्हणतो. आणि हा गुरुचा डायरेक्ट जरी नाही, तरी ज्या ज्या वेळेस गोचरीनी इथे 12व्या स्थानातनं ग्रह जातील, तर तेव्हा तो पण म्हणजे एक प्रकारचा गैरकंबूल योग म्हणजे होणारच आहे. आणि आता हे बघूया आपण नक्षत्र, ते पण खूप छान आलेले आहेत म्हणजे. तर लग्न कर्क आहे, हा पुष्य नक्षत्र. परत हे कलेचं पुष्कर नवमांशात लग्न आहे बघा. आणि हे पुष्य नक्षत्र कसं शनीचं असल्यामुळं म्हणजे एक सात्विकता तर आहे, पण स्थैर्य पण उशिरा देईल शनी, स्थैर्य पण देणार हे मात्र अगदी नक्की. आणि हे हे असे जातक ना सगळ्यांना सांभाळून घेऊन असे पुढे जाणारे असतात. मग सूर्य जो आहे या कुंडलीतला, तो जास्त डिग्रीचा म्हणून तो आत्माकारक आहे. तो चित्रा म्हणजे परत कलेचं नक्षत्र आलं. मंगळ त्याचा स्वामी, त्यामुळं वक्तृत्व, जिद्द म्हणजे अग्नितत्व झालं ना मंगळ. तर ते असं चांगलं. आणि म्हणजे स्वतःच्या हिमतीवर प्रसिद्धी तर मिळालीच आहे, नो डाऊट. पण आपल्या आपल्या स्वतःच्या पराक्रमावर असं म्हटलं तरी चालेल. आणि तो नवमांश आलाय, तो पण कन्या नवमांश, तो पण चांगलाच आहे. नंतर चंद्र जो आहे तो मिनेचा आहे, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात. आणि सिंह नवमांशात. तर ह्या चंद्रांनी पण इथे म्हणजे प्रसिद्धी देण्यासाठी हा पण कारणीभूत झालाय, कारण सिंह नवमांशात तीक्ष्णांश मध्ये आहे. आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्र ते पण चांगले म्हणजे शनीचं एक त्यांना काय म्हणतात ते, रिहर्सल करताना जी एक शिस्त हवी असती, डिवोशन डेडिकेशन जे हवं असतं ते खूप चांगलं मिळालेलं आहे. मंगळ आहे तो वृश्चिकेचा म्हणजे स्वराशीचा आहे. तो अनुराधा परत कलेच्या नक्षत्रात शनीचं नक्षत्र आहे. आणि हा पण सिंह नवमांशात आहे, नृपांश मध्ये आहे बघा. त्याच्यामुळं हा मंगळ सुद्धा चांगलाच झालाय. बुध आहे तो स्वाती म्हणजे राहूच्या नक्षत्रात आणि उत्पन्न अंश मध्ये आहे, म्हणजे गुरुच्या नवमांशात आहे, धनु नवमांशात. तर इथे ह्या गुरु आणि ह्या बुधानी यांनी पण, कारण मी जे म्हटलं ना तुम्हाला की हे संवाद कौशल्य तर छान बुध देणारच, नो डाऊट. पण त्यांनी म्हणजे असं प्रोडक्शन पण केलंय, म्हणजे सिनेमाची निर्मिती पण केलेली आहे. तर त्याच्यासाठी हा बुध आणि गुरु पण हा चांगला आहे. हा गुरु जो आहे तो मूळ नक्षत्रात म्हणजे केतूच्या नक्षत्रात आहे. आणि तस्करांश जरी असू द्या, पण मेष नवमांशात, तर तो चांगलाच आहे. नंतर हा शुक्र जो आहे हा अमात्यकारक आहे. इथे बघा, सूर्य आत्माकारक, शुक्र अमात्यकारक आहे. आणि शुक्र स्वनक्षत्री आहे म्हणजे पूर्वा फाल्गुनी शुक्राचंच नक्षत्र झालं ना. त्यामुळे हे अभिनयासाठी त्या दिसायला पण खूप असं सुंदर आहेत. त्याच्यानंतर मी म्हटलं तुम्हाला डान्सची कला म्हणजे ते पण चांगलं आहे, म्हणजे सगळंच अभिनय कौशल्य, सुंदरता, हे सगळं हा शुक्र पूर्वा फाल्गुनी म्हणजे स्वनक्षत्री आहे. शिवाय कन्या नवमांशात आहे.
त्याच्यानंतर शनी जो आहे तर हा मघा नक्षत्रात आहे, म्हणजे केतूच्या नक्षत्रात आहे, पण विचक्षण अंश मध्ये आहे, म्हणजे इथून नवमांशात आहे. आणि राहू राहू पण अश्विनी म्हणजे केतूच्या नक्षत्रात. तर हे राहू आणि केतू हे कसे नवनवीन असे प्रयोग म्हणजे करतात असे जातात. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, म्हणजे ह्या डान्सर आहेत, अभिनयात आहेत, त्याच्यानंतर राजकारणात पण आहेत. केतू जो आहे तो स्वाती नक्षत्रात म्हणजे राहूच्या नक्षत्रात. मग हे दोघं कसे बघा, राहू केतूच्या नक्षत्रात आलाय अश्विनीमध्ये, आणि केतू राहूच्या नक्षत्रात आलाय स्वातीमध्ये, आणि तो मकर नवंशात धनांश मध्ये आहे पण. तर ते पण चांगलं, म्हणजे संवाद कौशल्यासाठी चांगलंच आहे. तर आता इथपर्यंत मी माझं बोलले. आता तुम्ही बोला, नाहीतर मग आपण पुढचं बघूया अजून. पुढच्या म्हणजे नवमांश कुंडली, दशमांश कुंडली. बोला, तुम्हाला कोणाकोणाला काय बोलायचं असेल तर इथे हे अष्टक पूजा वर्ग. मॅडम, हा मला जरा अर्जंट बाहेर जावं लागतं, मी लेफ्ट हा, होऊ का? चालेल 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 सॉरी मॅडम. मॅडम, सॉरी. असं काय हरकत नाही. तर अष्टक वर्गाप्रमाणे प्रथम स्थानात 31 मार्क आहेत बघा. त्याच्यानंतर धनस्थानात 30 आहेत, पराक्रम स्थानात 29 आहे, त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात पण 29 आहे, पंचम स्थानात 23 आहे, त्याच्यानंतर षष्ठ स्थानात 32, सप्तम स्थानात 23 आहे, त्याच्यानंतर अष्टम स्थानात 22 आहे, भाग्यात 26 आहे, दशम स्थानात 29 आहेत, आणि लाभस्थानात 32, आणि व्यय स्थानात म्हणजे 12व्या स्थानात 31 आहे. तर आता तुम्ही एकेकानी बोला, आपला माईक उघडा, बोला, परत माईक बंद करा. अजून हे पण, ह्या शनीनी उजवा अवयव प्लुटोला घेतलाय आपण, ते जरी जास्त धरत नाही. त्याच्यानंतर हा शनी निर्धात म्हणजे बिंदूवर आहे बरं का. मंगळ आधान म्हणजे ग्रोथ असं आपण म्हणतो ना, तर त्या बिंदूवर आहे. आणि यांना बरोबर तो आधान बिंदू 19व्या वर्षी लागलेला होता, ज्यावेळेस शनीमध्ये गुरुची म्हणजे महादशा होती. म्हणजे त्यांना त्यावेळेस अगोदर त्यांनी वेगळ्या म्हणजे लँग्वेज मध्ये पिक्चर केले, पण हिंदीमध्ये त्यांना ब्रेक बरोबर 19व्या वर्षी मिळालाय, ज्यावेळेस मंगळ आधार म्हणजे बिंदूत होता. रवी पण संघटित मध्ये आहे, तर ते राजकारणासाठी वगैरे पण चांगलं आहे. आणि कर्मबिंदू लग्नावरच आलाय. आणि पहिलं डायरेक्टर म्हणून म्हणजे असं त्यांनी जे हे केलं ना पिक्चरचं, ते 1992 मध्ये, ज्यावेळेस शुक्राचीच महादशा होती. आणि नंतर प्रोड्युसर म्हणून केलं तर ते 1995 मध्ये, त्यावेळेस शुक्रामध्ये सूर्याची अंतर्दशा होती. हॅलो मॅडम. हा बोला. नमस्कार. नमस्कार, बोला बोला. लग्नेश चंद्र भाग्यस्थानामध्ये आहे. होय. चंद्राबरोबर मंगळ योग होत आहे. मंगळ हा पंचमेश आहे. हॅलो. हो हो, ऐकते ऐकते हॅलो. ना. हो हो, हा ऐकते ना. हा. हा हा. त्यांचा त्रिकोण योग आहे दोघांचाही, आणि मंगळ योगकारक सुद्धा आहे, कर्मस्थानाचा अधिपती आहे. बरोबर आहे, दशमेश. हा, दशमेश पण आहे, कर्मस्थानाचा अधिपती पण आहे, आणि सिंह राजराशीला शुक्र आणि शनी पण आहेत. येस. हा, त्यामुळे शुक्र आणि मंगळ हे पंचमस्थानी कलेचं स्थान म्हणून आपण हे करतो, हो, समजतो, अभिनय, मनोरंजन. अभिनय वगैरे. हा, त्याच्यामुळे पण हे कलावंताचं अभिनय. बोला ना. या बोलतायत ना, सगळ्यांना ऐकू येतंय का? मलाच नाही, माझं येत्या. नेट
हा, हॅलो. येतंय हो ना? येतंय मला येतंय येतंय ना? हा. येतंय येतंय. हा हा. अभिनयाशी त्या निगडीत अभिनयाशी त्यांचं हे जास्त झालेलं आहे. हो हो हो. हा. मग पण अनुराधा नक्षत्रात ते पण कलेचंच आहे. आहे. स्वाती नक्षत्र, चित्रा नक्षत्र सुद्धा कलेचं आहे. चित्रा नक्षत्रामध्ये सूर्य Yes. आहे, धनेश आहे. हम्म. धनेश सेकंड हाऊस मधनं आपण बोलणं, संवाद फेक बरं, कौशल्य. हो. हे सर्व आपण त्याच्या सूर्याची रास असल्यामुळे त्यांना ते चांगलं याच्यामध्ये संवाद फेक चांगलं झालंय. त्यामुळे त्यांनी ऍक्टिंग चांगली केली आहे. आणि हो. राहू दशम स्थानामध्ये असल्यामुळे त्यांनी डायरेक्शन वगैरे पण छान त्यांनी केलं असणार. राजकारणात पण गेल्या राजकारणामध्ये डायरेक्शन म्हणजे राहू पण पाहिजे ना तिथे पाहिजे ना, पर्टिक्युलर कर्मस्थानामध्ये. मेसेज हा आहे. हम्म. गुरुची दृष्टी पण आहे तिकडे राहूवर. हो. हम्म. बोला बोला. आणि कालपुढच्या कुंडलीप्रमाणे मकर रास हम्म. त्याचा स्वामी शनी हा सुद्धा सिंह राशीमध्ये असल्यामुळे त्याला ती जोड मिळाली होय. असेल. मघा नक्षत्रामध्ये आहे. मघा नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे. जास्त संशोधन आणि डीप मध्ये हो. संशोधन करणे. येस. अच्छा. अजून कोणाला काय सांगायचं सांगा. छान आहे. बाकी तुम्ही सांगितलंच आहे बुध वगैरे. हो, नाही बुध तो छान. बोलण्यामध्ये आणि चांगल्या हो. वृश्चिक राशीला आणि तुळेला असल्यामुळे ते हो, छान बोलणं, कलेच्याच भाऊ संवाद कौशल्य. कलेच्या दृष्टी आणि केतू पण आहेच आहे बरोबर. हम्म. केतू पण आहे तिथे. आणि शुक्राच्याच राशीला आहे ना, त्यात बोलणं पण गोडवा चांगला, त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा असते. आहे आणि मुळात कसं हा. धनस्थानात पण शुक्र आहे ना मॅडम. शुक्र आहे, त्याच्यावर गुरुची हो हो दृष्टी आहे, शनी आहे, म्हणजे एक असं तोलून मापून आपण म्हणतो ना बोलणं, एक प्रभावी वाणी. हो हो हो. बुध पण बोलण्याचा कारकच हो, आहे हो. ना. आणि बुधावरून तर आपण संवाद हा कौशल्य, हा. तर त्याच्यासाठी तर तो हवाच ना. संवाद कौशल्य. हम्म. हो छान आहे. ठीक आहे. अजून कोणाला काय बोलायचं तर बोला. तुमचं झालं का स्नेहल मॅडम? थँक्यू. मॅडम थँक्यू मी मॅडम. विचारू का? थँक्यू. हो. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. मॅडम हा. इथं चौथ्या घरात जो सुळेचा बोध आहे तर हा. त्या काही स्क्रिप्ट पण लिहायच्या का? हा, लिहितो त्यांना. आणि मुळात कसं बुध आणि इथं व्ययश बुध आहे तुम्हाला असं म्हणायचं ना. आणि तो हा म्हणजे सुखस्थानात म्हणजे चतुर्थात आहे. आणि इथे हर्षल आपण जरी धरत नाही ना, तर त्यांचा पण योग आलाय ना मॅडम. म्हणजे हो तुळेतला केतू, व्ययश बुध, हर्षल त्यांचा नवपंचम योगात आहे. तर मी तुम्हाला ते हम्म सांगितलं ना, ह्यांनी त्यांचे म्हणजे असे विदेशात जाऊन नृत्याचे काय म्हणायचं शोज हम्म केले आहेत त्यांनी असे. हम्म. हा आणि परदेशाशी घरापासून संबंध आला. दूर म्हणजे त्यांना आता घरापासून दूर राहावंच लागतं ना ह्या लोकांना, शूटिंगच्या निमित्ताने म्हणा किंवा हे डान्सचे शोज करायचे त्याच्यासाठी म्हणा. असं म्हणजे केतूचं हो असं पण हे आहे. आणि बाकी असं केतू डेप्थ मध्ये जाऊन, आणि हा बुध आणि केतू कसं एकतर सुखस्थानात बसलाय कलेच्या राशीत, म्हणजे त्यांना हे म्हणजे कलेतनच सगळं काही मिळणार आहे ना त्यांना. म्हणजे एक संवाद कौशल्य, आपण बुधावरनं संवाद कौशल्य पण बघतो की नाही. आणि हा बुध हम्म. इथे चतुर्थ स्थानात, तर चतुर्थ स्थानावरनं आपण ज्या ज्या गोष्टी बघतो, म्हणजे प्रॉपर्टी म्हणा, आई म्हणा किंवा सुख म्हणा, तर ते कुठल्या माध्यमातनं मिळेल, तर कलेच्या माध्यमातनं पण मिळेल. बरोबर आहे की नाही? हम्म. हो हॅलो, एक बोलते आता. हा, बोला बोला. हा. हम्म. काय मुख्य इथे एक माला योग म्हणजे धनेश तृतीया, तृतीयेश Yes. चतुर्था, चतुर्थेश परत धनात. हो, आणि तो हे म्हणजे मुख्य तोही एक छान उपयोग झालेला आहे. चालेल. आणि सूर्य मुळात 29 अंशाच्या पुढे आहे. हो, त्यामुळे जो जरी अपोक्लिम स्थानामध्ये असला तरी तो आपण केंद्रात धरणार आहोत. हो, केंद्रात तिकडेच सरकतोय ना केंद्रात मॅडम, ते सरकतं तेच वार्धक्य ना, म्हणजे केंद्रात
म्हणजे आता दिसताना आपल्याला सूर्य आणि चंद्राचा जरी गैरकंबूल दिसत असला हो हो तरी तो गैरकंबूल योग तसा धरता येणार नाही. म्हणजे फलित देताना हम्म, चंद्र एकटाच आहे, पण याच्या तृतीयात जेव्हा येतील गोचरिणी ग्रह येतील त्यावेळेला तो हे मिळेल. हम्म. सूर्य इकडे चौथ्यात गेला तरी तिथे केतू आहेच त्याच्याबरोबर, होय नाही असं नाही. म्हणजे तेही परिणाम मिळतील, पण मी परफेक्ट गैरकंबूल धरता नाही येणार कारण काय तो पुढे गेलेला आहे म्हणून. पण असा नुसतं आपण असं हो पत्रिका हे केली तर आपण इथे हो म्हणजे अपोक्लिम मध्ये आहे तो हो वार्धक्यातला आहे तो सरकतोय वार्धक्यात. इकडे हो असं हो आपण म्हणतोच म्हणजे हो ह्याच्याप्रमाणे. पण हो आत्ता हो दाखवला कारण जसं इथे षष्ठात अपोक्लिम स्थान आहे की नाही गुरु आहे हो तर हो त्याचं गुरु फळ केव्हा मिळेल तर ज्यावेळेस 12व्या स्थानातनं गोचरीने ग्रह जाईल गोचरणी तेव्हा. येईल तेव्हा. हो हा, तर मग तसा हा तसंच. सूर्य जरी इकडे सरकला पण चंद्राच्या समोरून ज्यावेळेस थर्ड स्थानातून हो गोचरीचे ग्रह जातील त्यावेळेस त्याचा तेव्हा तो परिणाम गैरकंबून हा, होणारच आहे. हो पण तह जे आपण म्हणतो हा ना हा तसा तसं नाही तह योग नाही. नाही हा, जेव्हा गोचरिणी येतील तेव्हा तो हम्म, योग होईल आणि त्यावेळेला आलेही असतील ना अडचणी किंवा होय, काय होय, होय. त्याच्या त्या ग्रहाप्रमाणे. आणि बाकी सगळे आहे छान आहे म्हणजे. आणि त्या माझ्या ह्याच्यामध्ये सगळी पत्रिका चुकतीये, खूपच फरक येतोय. हो का मला काही काढताच आलं नाही त्यातून. तुम्ही ऍस्ट्रोसेज वरनं नाही काढत आहे का नाही नाही ह्याला नाही ना, तो दुसरा जो आहे त्याच्यावरती साधा हॉरोस्कोपचं आहे ना ते. बर बर त्याच्यात अच्छा हा खूप नाही हा त्याच्यात त्याच्यात थोडासा नाही चांगलाच फरक खूप येतो मॅडम. हा नाही काय काय वेळेला नाही येत, पण या पत्रिकेत खूपच हा फरक काही येतो. तेच काही वेळेसच म्हणते ना हा, सगळ्याच हा, यायला येतो असं नाही काही वेळेस हा, येतो. हम्म, हा. त्यामुळे ते काहीच मला काढताच येत नाही आज. अच्छा ठीक आहे तुम्ही नाहीतर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन मग तुम्हाला नक्षत्र हवेत का आज नाही मी मी परत याच्यावरून ह्या फोनवरून नंतर काढते ना बरं. वरून. ह्या नाही फोन मध्ये आहे आपल्याला पण बोलायचं असलं तर असं म्हणते. नाही. ठीक आहे अजून कोणाला हळदणकर मॅडम तुम्हाला काय बोलायचं तर सांगा. आपण त्या सरांच्या क्लासच्या ह्याच्यातून अजून बाहेरच येत नाही अतिशय बाहेरच नाही, खूप खूपच सुंदर छान झालं. म्हणजे अगदी आणि पटापट इतकं सगळे अचानक चेहरे डोळ्याच्या समोर येत आहेत घरातले बाहेरचे आणि शेजारचे पाजारचे. परवा एकदम जाहिरात अचानक टाकली त्यांनी, हो हो तेव्हाच मी सरांना लिहून टाकलं मी येणार आहे. हं. नाही तो सगळ्यांसाठीच बहुतेक ठेवणार आहेत ना सर. आता काय ओपन माहिती काय करतात. बहुतेक ओपनच आहे. चालेल. झालं असेल तर हे लावूयात नॉमॉश आणि हा हे. नाही आपल्या माधुरी मॅडमला काय बोलायचं असेल या पत्रिकेवर तर त्या पण हा. मी बोला बोला मॅडम. ऍक्च्युली म्हणजे कोणी बोलेल म्हणून थांबले होते. हा हा हा. नाही अजून म्हणजे कोणी नवीन लोकांना बोलायचं असेल तर त्यांना पण बोलू दे. मग मी बोलते. ह्या दोघी तिघीच जास्त करून बोलतात बाकीचे नाही फारसे कोणी बोलत. चालेल मी बोलते मग. हा बोला बोला. नमस्ते मॅडम. पण ऍक्च्युली काय झालं आता सरांनी जो घेतलेला क्लास आहे हो मी ना तर अजून त्याच्यामध्येच आहे. सगळे सगळे इव्हन मी सुद्धा तर माझ्या तर ते सर जसे जसे बोलतात सगळं ते क्लासच डोक्यात घुमतोय आणि मला एक एक चेहरे एकाचे दात आठवतोय कोणाचे केस आठवत आहेत कोणाचे हनुवटी आठवते. हो ना, म्हणजे ते सगळं असं पटापट पटापट नाही का, एखादं काहीतरी एखादी गोष्ट शिकली तर एक असं म्हणजे मला पण अशी एक सवय की ती इंटरेस्टिंग अशी पण खूप पटपट आहे पटपट अशी आणि समोरून उपयोगी पण जाते. खूप आहे. येस. हो. आता बघा की म्हणजे याच ह्याच्यावर आत्ता ज्या कोणी मॅडम बोलल्या म्हणजे आपण त्यांना ओळखत नाही, ज्या कोणी मॅडम ह्याच्या आधी रसिका मॅडमच्या आधी, तर अच्छा बघा काही लोकांच्या आवाजामध्ये एक वेगळेच असे नाही का स्विंग स्विंग असे काहीतरी वेगळे पण असतात. म्हणजे प्रत्येकाची जी शैली असते म्हणजे कोणाला नावं नाही ठेवायची, आपल्या प्रत्येकाची शैली असते ती वेगवेगळी असते. काहींचा खूप सॉफ्ट असतो काही. तर हे सुद्धा पत्रिका ज्यावेळेस वाचन करतो तर तेव्हा सुद्धा आपल्या लक्षात येतं. म्हणजे मी ते क्लिक करत असते म्हणजे असं माझ्या लक्षात येतंय अभ्यासू या ह्याच्याने, बाकी काही नाही. तर त्याच्यात मी जस्ट त्याचा पण विचार आपण करत होते. करतो ना मॅडम म्हणजे हो, धनस्थानावर म्हणजे वाणीचं पण स्थान आहे ना म्हणजे आपल्याला हो. अंदाज असा येतो की असा आवाज आहे तर या व्यक्तीच्या ह्याच्यात इथे द्वितीय स्थानात हा ग्रह असू शकतो असं पण आपल्याला येतं की नाही लक्षात.
हो, धनस्थान आणि मॅडम आपला बुध जो आहे, हा, तर तो बुध पण कोणत्या नक्षत्रात हो, आहे आहे हे पण पाहायचं. ते तर पण त्याने सुद्धा खूप खूप छान बरोबर. रिझल्टांकडे आपण जातो. म्हणजे ज्या लोकांचे सपोज कलाकार, आता या विषयाला धरून त्या ह्याने मी बोलते की जर कलाकार आहे तर त्या कलाकारामध्ये आपण जर अमरीश पुरी बघितलं किंवा परेश रावल ते पाहिले, किंवा आणखीन असं ज्यांचा आवाज असा खूप छान असा दणकट असा हे आहे, नाना पाटेकर. तर मग त्या केसमध्ये बघा तुम्ही त्यांचा धनेश बघा किंवा त्यांचा बुध बघा, तर एक वेगळीच कमान. आता मागच्या वेळेस मला वाटतं एका कुठल्या तरी ह्याला मी क्लासला नव्हते, मला वाटतं प्रभाकर पणशीकर त्यांची पत्रिका होती प्लीज नाट्यावरच्या प्लीज ह्याच्या. डोंट टेक सॉरी मॅडम नावं नाही सॉरी हा. बरं ठीक आहे, म्हणजे एक नाटककार त्यांची पत्रिका होती, तर बघा त्यांच्या कुंभेचा बुध होता येस येस धनस्थानामध्ये. सो तो इमिजिएटली ॲज अ कलाकार म्हणून तो रिफ्लेक्ट होतो, कारण कुंभ राशी ही शनीची राशी आहे, एक पोक्तपणा असतो, एक मॅच्युरिटी असते, आणि त्याच्यातला बुध आणि बुध शनी हे कॉम्बिनेशन इतके सुंदर जातात, ते हँड इन हँड ते कॉम्बिनेशन जातात. सो कलाकार या पत्रिकेचा विचार करत असताना जेव्हा आपल्याला तो पण पॉईंट हे होतो ना, तर त्यावेळेस आवर्जून जे कोणी विद्यार्थी म्हणजे परीक्षा देणार असेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगेल की जरूर त्याचा विचार करावा. ते पण सपोज आहे ना नवीन मॅडम. तुम्हाला शनीची हो दृष्टी इकडे बुधावर आहेच की नाही इथे सुद्धा आपल्या आजच्या ह्या पत्रिकेत. हा, शनीची दृष्टी आहे त्याच्यात. तर त्यांचं पण जरा असं आता वयाच्या ह्याच्यामध्ये किंवा त्यांच्या आवाजात असं एक थोडंसं एक असं एक वेगळेपणा जाणवायचा, की म्हणजे हे जे कोणी आहे त्याच्यामध्ये, तर तो एक आहे, तो इम्पॅक्ट करतो. आता ह्या जातकाचं कसं मुळातच कर्क लग्न आहे आणि त्यांची राशी ही मीन राशी आहे. सो हे दोन्ही पण जलतत्वाच्या राशी आहे. तो एक सॉफ्टनेस त्यांच्या ह्याच्यामध्ये डेफिनेटली असणारच आहे, कारण कर्क राशी म्हणजे नदी असते आणि मीन राशी म्हणजे समुद्र असतो. या दोन्हीचं सुंदर कॉम्बिनेशन इथे आलेलं आहे. दोन्ही जलतत्वाचे आहे. सो सॉफ्ट स्पोकन आणि सॉफ्ट असा तो संबंध येतो. शिवाय हा जो लग्नेश आहे तो चंद्र असून तो भाग्यात आहे, गुरुच्या राशीत आहे. हे एक छान कॉम्बिनेशन आहे. आता कसं असतं की इथे जातक हा भाग्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल हे तर क्लिअर होतो, पण त्याचबरोबर ही व्यक्ती डान्सर आहे, तर इथे बघा लग्नेश चंद्र हा मीनेतच आहे. सो इथे त्यांचं मला वाटतं कितीतरी वय जरी झालं असेल तरी डान्स हा त्यांच्यासाठी खूप करतात. महत्वाचा असेल. हो, खूप फेवरेट असेल आणि तो लॉंग लास्टिंग याच्यामध्ये त्यांच्यासाठी हा डान्स चालूच राहिला असेल. कारण काय होतं की पंचम स्थानामध्ये मंगळ स्वराशीचा आहे, मंगळ नृपांशमध्ये पण आहे, शिवाय तो पंचमात आहे आणि तो दशमाशीशी पण, म्हणजे दशमेश मंगळ स्वतः तिथे आहे. सो डेफिनेटली डान्ससाठी लागणारी जी ऊर्जा, जी एनर्जी आहे ही जातकाकडे डेफिनेटली आहे. आणि मीन राशीतला चंद्र आणि तो त्यांचा लग्नेश आहे आणि इथे मंगळ जो आहे तो इथे पंचमात आहे आणि तो चांगला म्हणजे नवमांशी पण आहे. तो इथे आपल्याला हे खूप छान पॉईंट भेटतात. हा जो त्रिकोण आहे आपला 1-5-9चा, सो त्या कलाकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा छानच आहे आणि इथे चांगल्या पद्धतीने दिसतो. म्हणजे पूर्व जे संचित आहे तर ते पण त्या ह्यानी चांगलंच आहे, कारण बघा भाग्येश षष्टात आलाय, हा एक पॉईंट आहे की षष्टातनं पण तो स्वराशीत आहे. हा एक तो एक चांगला फॅक्टर की ऍटलीस्ट स्वराशीत आहे आणि पंचमेश तर त्याच्या पंचमातच आहे. त्याच्यानंतर इथे सिंहेचा जो शुक्र आहे सो हा सुद्धा एक रिफ्लेक्ट करतो कलाकारांच्या ह्याच्यामध्ये, हा खूप चांगलं हे देतो. पण तो शनी बरोबर असल्यामुळे तो सप्तमेश शनी पण आहे, म्हणून विवाहाच्या रिलेटेड काही त्यांना काही त्रास किंवा काही विलंब किंवा काय अशा गोष्टी पण जाणवल्या असतील. हे ते त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतच होतं. त्याच्यानंतर इथे कलाकाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर दशम स्थानातला राहू पण इथं बोलतोय, तो धनांश मध्ये पण आहे, म्हणजे त्यांनी जे काम केलं त्यातनंही पैसे भेटणार. हा राहू जसा कलाकारांसाठी महत्वाचा असतो तसाच हा पॉलिटिक्स मध्ये पण तुम्हाला खूप छान यश देतो. सो त्या ह्यानी तो कसा बसलाय, त्याची प्लेसमेंट कशी आहे, अर्थात या गोष्टी पण आपल्याला पाहाव्या लागणारच आहे. त्यात तो मेषेचा राहू आहे, त्यामुळे डेफिनेटली जातक पुढे जाऊन या ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स याच्यामध्ये देखील आलाच असेल हे ते क्लिअर होतं. त्याच्यानंतर जी तूळ राशी जी आहे त्या तूळ राशीमध्ये पुन्हा इथे तो बुध जो आहे तो बुध आलेला आहे, तो व्ययश आहे आणि प्लस तो तृतीयेश पण आहे. सो जे पुढे तुम्ही आणखीन काही गोष्टी सांगितल्या की त्यांनी स्वतःचे पण काही प्रोडक्शन आणि त्या ह्याने रवी महत्वाचा आहे. सो त्या तर बुधाच्या राशीतला रवी आहे आणि तो जो आहे तो तृतीयेश आहे. सो
तो पण मला एक वाटतं की तो पण एक तिथे फरक हो, पडतो की जिथे हाताच्या पण ज्या हालचाली आहेत हो. त्याही गोष्टी दिसतात. त्यांचे जे नयन जे असतात त्याचे जे कटाक्ष जे असतात, कारण डान्समध्ये त्यांना त्यांच्या डोळ्यांनी आत्ता आपण सरांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये कसं असतं की माणसाचं वय कितीही होऊ द्या बघा, त्यांची हेअरस्टाईल बदलते, त्यांची ठेवण बदलते, केसांचं कमी जास्त सगळ्या गोष्टी बदलतात, पण त्यांचे डोळे त्याचा जो सॉफ्टनेस, ठीक आहे, डोळ्यांमधलं पाणी किंवा जे कोरडेपणा जो तो ऍज पर द एज वाईज वी कॅन ऑब्झर्व इट की आपल्याला तो कळतो, पण जी तीक्ष्णता असते ती कमी नाही होत, ती तशीच असते. ती तीक्ष्ण असतील तर तीक्ष्णच राहतात आणि जर सॉफ्टनेस असेल, सुंदर असेल तर ते दिसतच. ते हम्म. बाकीच्या ऍज पर द वयाप्रमाणे काही गोष्टी फरक पडतो, पण इथे शुक्र आहे आणि शनी पण आहे, त्यामुळे त्यांचे डोळे इथे निश्चितच प्रभावी असतील. त्यात ते बुधाच्या राशीतले, त्यामुळे इथे बुधाच्या राशीतल्या ह्याच्यामुळे जे हावभाव जे आहेत, बुध म्हणजे हावभाव पण दाखवतो, सो तो डान्सच्या ह्याच्यासाठी तो इथे निश्चितच रिफ्लेक्ट होतो असं मला वाटतं. नंतर चतुर्थ स्थानातलं बुध आहे आणि केतू पण आहे. बुध हा केतू युक्त आहे. मागे तुम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या कलाकारांच्या पत्रिकेबद्दल की केतू पण काय काम करतो इथे, आणि इथे बुध पण आलेलाच आहे. तो तुळेमध्ये आहे पण तो केतू पण आहे, त्यामुळे कधीतरी त्यांना आता या कलाकार लोकांना बऱ्याच आपल्या घरापासून पण लांब राहावं लागतं, असं पण होतं. तो एकटेपणा या गोष्टी पण त्यांनी फेस केल्या असतील, पण ठीक आहे, तिथे बुध पण आहे त्यामुळे त्याही गोष्टी भेटतात आहे. त्याच्यानंतर इथे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना बऱ्याच काही गोष्टी फेस पण कराव्या लागल्या असतील, हो. कारण इतका सहजासहजी हा प्रवास नक्कीच नसतो. नाही. कारण दशम स्थानात मेष राशी आहे, तर मेष राशीच्या लोकांना माहितीच आहे की सर पण आपल्याला नेहमी सांगतात की संघर्षाशिवाय इथे तुम्हाला काही भेटत नाही. सो डेफिनेटली त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण इथे मेष राशी आणि त्यातला राहू, सो इथे त्या ह्यानी पण इथे पत्रिका बोलतीच आहे. आणि जेव्हा निसर्ग कुंडलीप्रमाणे पण एका मॅडमनी त्यांनी पण सांगितलंच आहे त्याबद्दल, तर आता मी हे फक्त एवढं सांगेल की निसर्ग कुंडलीप्रमाणे जर बघितलं तर लग्नीच राहू आला, येस. त्यामुळे तिथं जे आहे राहू म्हणजे जे अट्रॅक्शन जे आहे ते फिल्म इंडस्ट्रीसाठी पण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण ते बोलतंय. आणि पंचम स्थानात इथे मात्र शुक्र आलाय, तो सिंहाचा शुक्र आहे. सो इथे पुन्हा ते रिफ्लेक्ट होते की त्यांचं कशा पद्धतीने इकडे त्या संबंध आला असेल. सो आणि तो दशमेश शनियुक्त तो शुक्र आहे, त्यामुळे त्यांचं काम या इंडस्ट्रीशी त्याचा संबंध आल्याशिवाय मकर राशी तर तिथे असतेच. आणि हा मकरेचा शनी तिथं म्हणजे जरी स्टार असला तरी कालांतराने पुढे त्या क्षेत्रात जातील, कारण षष्टातला रवी पण इथे ते दाखवते गव्हर्नमेंटच्या या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर. थँक्यू मॅडम. थँक्यू, छान सांगितलं. मी अजून एक, आता आपण पंचपक्षी प्रमाणे बघत नाही पण तुम्ही हे करत होते म्हणून कुबल तर मॅडम, हो माझ्या दुसरी मीटिंग आहे महाराष्ट्र ज्योतिष हो, परिषदेची, चालेल तर चालेल, मी जा leave जा करते. जा जा. हो, थँक्यू काही मॅडम. हरकत नाही. थँक्यू. तर मोर आलाय त्यांचा, म्हणजे शुक्ल त्रयोदशीचा जन्म आहे ना, आणि उत्तरा भाद्रपदात. हा हा तर मोर पक्षी म्हणजे हा. ते मी का तुम्ही बोलत असताना आनंदी. मी आपले गंमत म्हणून म्हणजे आनंदी तर ते आहे, पण मोर म्हणजे हा. कसं डान्स नाही का, मोराला आपण कशाने ओळखतो, म्हणजे डान्स मध्ये असं डान्स केल्यावर तो कसा येस. छान, तर म्हणजे कसं फुलतो. आपण जर असं नीट खूप सगळे लावले ना पॉइंट, तर इतके पटापट पटापट मिळतात ना, म्हणजे मला पण छान वाटलं. म्हणजे ते त्यांचा म्हणजे मोरच पक्षी आलाय असं मला म्हणायचंय, बाकी काही नाही. बाकी तर मग ते हो. सगळे आहेच आहे. म्हणजे शुक्रवारचा जन्म आहे म्हणजे लक्ष्मी आहे, ध्रुव योग आहे, विष्णू. आणि लग्न पण सौख्यांश मध्ये ना हो, मॅडम, म्हणजे हे फार रेअरली बघायला भेटतं आणि त्या हो, गोष्टी तशा अनुभवल्या पण आहेत ना त्यांनी त्या. नववर्षात आहे मॅडम, शिवाय लग्न. हो. ठीक आहे. अजून कोणाला बोलायचंय का? मी नववंश आता सांगितलेच आहेत, पण एक नववंश कुंडली फॉर्मॅलिटी म्हणून लावते का, बोलायचं का ह्याच्यावर अजून कोणाला? आता माधुरी मॅडमनी तर सगळं परत डिटेल छान सांगितलंच आहे. बोलायचंय का कोणाला? जेंट्स पैकी कोणाला बोलायचंय का? नाही वाटतं. चला मग आता आपण ही बघा, ही यांची नववंश कुंडली. इथं ही पण कशी अशी म्हणजे व्यवस्थितच आहे ना. कन्येचे शुक्र सूर्य आले, बुध हर्षल, मी तर ते तिथे सांगितलंच होता तुम्हाला योग. इथे शनी नेपच्यून आलाय, चंद्र मंगळ आणि कर्केचा राहू. मॅडम इथे पंचमातला केतू प्लुटो, मग काय हे आपण करणार बाकी तिथे मकरेचा? असं कलात्मक क्रिएशन साठी असंच म्हणणार ना मॅडम. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, तो म्हणजे ह्याच्यात मकर नववंश आला म्हणून म्हणताय का तुम्ही?
हा म्हणजे पण तो तेच धनांश त्याच मध्ये आहे अँगल ना मॅडम, धनांश मध्ये आहे, स्वाती नक्षत्रात आहे, म्हणजे राहूच्याच नक्षत्रात आले आहे. त्याच्यामुळं ह्या मीडिया किंवा अभिनय किंवा हे चित्रपट ह्याच्यात इथून पण दिसतंय ना. आणि प्लुटो म्हणजे कसं असं खूप म्हणजे काय प्रसिद्धीसाठी पण तसा चांगला आहे ना प्लुटो. म्हणजे हे खूप कक्षेच्या पलीकडचे ग्रह आपण जास्त करून धरत नाही, पण आपण केतू जरी धरला तरी केतू मकर नवमांशात आहे, पण तो धनांश मध्ये आहे. म्हणजे धनप्राप्ती कलेच्या ह्याच्यातनं असे मिळेल हा असं हा पण हा आपण हा म्हणू शकतो ना. आलं किंवा लक्षात आपण हा कालपुरुषामध्ये ही रास, आता इथं कालपुरुषाचा नाही आपण विचार करत, पण मकर रास कुठे येते, कर्मस्थानात येते की नाही अशी. कलात्मक क्रिएशन असं म्हटलं येस तरी चालेल, म्हणजे बरोबर कारण तो त्याला ग्लॅमरस मकर इट इज नवमांश असला ना तरी तो धनांश आहे ना, म्हणजे सूक्ष्मांश धनांश आहे मॅडम, आणि राहूच्या नक्षत्रात आहे. आणि मग ते आपण सुरुवातीला D1 मध्ये ते कले म्हणजे संवादासाठी पण चांगलं धरलं ना. म्हणजे बुधाबरोबर केतू आहे, घरापासून दूर जरी असलं पण बुध कसा संवादाचा कारक आहे. आणि हा केतू म्हणजे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की डेप्थ लेव्हलला जाऊन असं म्हणजे अभ्यासा अंती असं हे सगळं कर, म्हणजे हे असतं ना केतूचं. रूट कॉज वर हा, रूट रूट वर कॉज, जाऊन रूट कॉज असा शब्द म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. हा, ठीक आहे. मग आता अजून कुठली बघायची, दशमांश लव ह्याच्यावर बोलायचं. रसिका मॅडम तुम्हाला बोलायचं का ह्याच्यावर काही, ते आपण नाही नाही नाही. नाही, आता मी ह्यांना हे सांगितलं, तुमचं काही मत हो असेल हो तर सांगा ना. म्हणजे ह्या त्यांचं म्हणणं की ह्या म्हणजे मकर नवमांशात आलाय ना केतू, तर हो त्याचं हो काय हो 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 हं. हो. पण तसं हे नाही होणार, कारण शेवटी तो आहे तो पंचमात आहे ना. हो हो हो. पंचम स्थान आता आपण फक्त कलेचा जेव्हा विषय करतो आहे हा, तेव्हा कलाकार, मनोरंजन किंवा जे आहे ते आणि केतूच धनांश आहे, मध्ये आणि पण त्याच्या आहे मकर नवमांश मध्ये. धनांशात त्यामुळे आणि तो शनीचा, चांगलाच हा, आहे. शनीचा आणि नवमांश म्हटलं ना की आपण कसं एक सातत्य जे म्हणतो ना, सात म्हणजे हो शनी हो आहे. हो. आणि असं आता कालपुरुषाप्रमाणे इथे नाही आपण, पण म्हणजे तो कर्मस्थानातच गेलाय ना. कर्मस्थानातच आहे. हम्म, आणि मुळात चतुर्थ आणि दशमात हम्म. बुध आणि हर्षल आणि समोरून शनी आणि हो, नेपच्यून जे हो. आलेले आहेत ते ना, पण ते ते क्लिअरच आणि दाखवत आहेत ना, म्हणजे. क्लिअर आहे. आणि लग्नामध्ये शुक्र आणि सूर्य, हम्म, हम्म. म्हणजे 3 केंद्रातले जे ग्रह आहेत ना, हो. ते पटकन आपल्याला काय म्हणतात ना, फोटोग्राफी सारखं ते तिथेच पत्रिका एकदम ते पण ना, फुलफिल तिला झालेली आहे. नवमांशातले हो चंद्रमंगळ ते पण हो. चांगले. आणि राजा राशीच्या ह्याच्यामध्ये चंद्र आणि मंगळ. आणि हा पण इथे प्रसिद्ध राहू देणारच आहे, आहे, हो प्रसिद्धी देणार तो आहे. राहू केतू तर या फिल्म इंडस्ट्रीला हवेच आहेत. म्हणजे आहेत. हं. एरवी आपण म्हणतो राहू केतू काही प्रॉब्लेम देतो, प्रॉब्लेम यांना येणार, प्रॉब्लेम पण येतातच, मिळाले असणार आहेत, पण देणारच ते आहे, देणारच आहे. पण हं, राहू केतू फिल्म, फोटोग्राफी, शूटिंग, तुमचं ग्लॅमर ह्याच्यासाठी हे राहू हो, केतू हवेच आहे. नाही असं मीडिया. नाही. मीडिया सगळ्यासाठी, त्यामुळे या क्षेत्रासाठी ते दोन्ही चांगले धरा, म्हणजे त्याचा विचार करावाच लागेल या क्षेत्रासाठी. मग आता आणि एवढ्या डिटेल, 4-5 स्थानातच सगळे आहेत हो ग्रह, आले. त्यामुळे आता डिटेल लावूया आणि मग हो दुसरी चालेल. इथं सांगा तुम्ही, म्हणजे आहे तयार, पण आता तुम्ही नाही पण कंटाळत आता असाल काय तर. हो सगळे, आणि हं. हळूहळू हे बघा, संख्या पण इथे पण कमी होते. वृषभ लग्न आलं डिटेल मध्ये. इथे पण सूर्य केतू आले, इथे हो. मंगळ राहू हर्षल आले, परत शनी नेपच्यून आले इथे सप्तमात, बुध चंद्र गुरु. आणि वृषभ लग्न आलं मॅडम हा, शुक्राचं. आणि तो परत लग्नेश शुक्राचं परत इकडे आला भाग्यात. म्हणजे सगळीकडनं त्या या ती क्षेत्रात हो का आहेत पोषक आपल्याला, आहे. हे तर आपल्याला कळतंय. कळत आहे, कळत आहे. लग्नेश परत तिथे भाग्यातच गेलेला आहे ना. हम्म, हम्म, हम्म. तोही मकर राशीतच हो, आहे, हो. सातत्यात आहे ते. आणि जरी आपण गुरु धरला तरी स्वराशीतच आहे, आहे. बुधही आहे, म्हणजे तोही परत हे देणारच आहे.
परत शनी नेपच्यून इथे परत आले ना एकत्रच एकत्र. आलेले हा, एकत्रच आहेत पुढे कलेसाठी म्हणजे कलेसाठी. हो, सगळीकडनं असं ऍज फक्त हो, आपण अभिनेत्री म्हणूनच जर चर्चा केली तर इथे पण आपल्याला हो, चांगली हो, म्हणजे हो, हो, डिटेल वरून हो, पण हो. क्लिअरन्स दिसते मिळतोय. दिसते दिसते. तो दिसतो, राजकारणाचा पण दिसतो इथनं. राजकारण. हो, शनी राहू आहेत. सूर्य परत हो, असे. राहू सूर्य समोरासमोर आहे, शनी आहे हम्म. चंद्रयोगात, वृश्चिक राशीत हो. आहे. तो येतोय. फक्त इथे आता नृत्याचा संबंध कमी येतोय, पण कलाकार अभिनेत्री हा, हे इथे चंद्र व्यवस्थित आहे ना आहे. मॅडम इथे. चंद्र आपण आहे, अष्टम चंद्र स्थानातला आहे. चंद्र धरला हो, तर तो पण चंद्र म्हणजे आहे. आपण म्हणू शकतो ना अभिनय, हो, एक्सप्रेशन, हो, नृत्य त्याच्यासाठी पण हो, असं. हो. कारण हा इथे लाभेश लाभेश झाला आहे ना ना, तेच ना. असं. हा, म्हणजे त्यांना लाभ कुठून मिळतील बा कुठे मिळेल. हो. असं. मग सांगा आता तुम्ही सगळेजण तुमची इच्छा. मी दुसरी पत्रिका म्हणजे तयार आहे, आपण घेऊयात का काय करूया? नाही, पण आता काय त्याची- किती लोक उरलेत माहित नाही मला. हा, नाही लोकांचं नाही, साठ पण लोक. आता तुम्ही हो, जे राहिले आहात ना तर ते पण हो, म्हणजे कसं आता कंटिन्युटी आपण किती 6:30. मला काही नाही, माझं हो, आहे तेच. तयारी. मला आज नाही घ्यायची नाही का आहे. नाही नाही, आमचं म्हणजे कसं झालं की सरांनी नंतर लावलं ना, त्यामुळे हो. नाही, काय ह्याच झालं लागलं. माझ्याशी बोलणं झालं बरं कसं, पण मग हा. सरांना बहुतेक असं वाटलं. सर म्हणाले की आपण 1च तास घेणार आणि मग मी हो, नंतर म्हणजे तुमचं कंटिन्युअस ठेवायचं. मला आधी हो, कल्पना नाही ना, मला वाटलं की सरांना आज घ्यायचं मग आपल्याला उद्या घ्यायचं का. तर सर म्हणाले नाही, 6:30 ते 7:30 मी घेतो आणि मग हो, 7:30ला आपलं नेहमीचा टाइम आता 7:30 झालाय ना, तो तिकडचा हो. आमचा बदलल्यामुळे. तर मग सांगा, सगळ्यांनी सांगा, लावू का दुसरी? होऊन जाईल चालेल पटकन मॅडम. मला. हा, चालेल चालेल. हो हो चालेल. मॅडम, लावा लावा. ठीक आहे. हो चालेल मॅडम. तर मॅडम हो मग हो. लावूया घ्या ना? मॅडम, हो, लावा हो लावा. मॅडम सॉरी, लावा माझं लावा. नेट गेलं होतं म्हणून मी बाहेरच पडले होते. हा, मग आता तुम्हाला आलं म्हणून आले. ऐका ना, ह्या कुंडलीबद्दल काही बोलायचंय का? मी D1 लावू का परत मॅडम? नको मॅडम, असू दे. मग मी आता नवी लावू का सांगितलेलं दुसरी? सगळं अटेंड केलं होतं. ठीक आहे, ठीक तुम्ही आहे. सांगितलेलं कळलं होतं. हं. फक्त मी इतकंच म्हणणार होती की तीनही अग्नितत्वाच्या राशी हो या चांगल्या मार्कांमध्ये अर्थतत्वात आहे. आल्या हो हो आणि हो. त्यांना तिघांनाही चांगले मार्क आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आर्थिकही प्रगती केली असेल हो, आणि प्रतिष्ठा पण मिळाली असेल आणि समाजामध्ये पण त्यांचं स्थान चांगलं असेल आहे. असं मला तेव्हा जाणवलं होतं. पण हं. नंतर काय मला बोलता नाही आलं. असो मॅडम, लावा पुढची दुसरी. लावते लावते. सॉरी. हा, नाही असू दे. काय ते नेट मला सुद्धा होते. मी इथे 2-3 हॉटस्पॉट एअरटेल त्याच्यानंतर काय कोणाकोणाचे घेऊन बसली. तर हे बघा, ही दुसरी. माझा आवाज येतोय का? कोणीतरी एकाने सांगा. येतोय ना? हा, हो हॅलो. मॅडम, हो येतोय. मॅडम, येतो. हो. हो, येते ना. तर ही म्हणजे दुसरी अभिनेत्रीचीच पत्रिका आहे. आज दोन्ही म्हणजे स्त्री कुंडल्याच आहे. 8 जून 1957चा जन्म आहे. रात्री 2:48 जन्म, म्हणजे ते AM येईल. जातक स्त्री आहे आणि मुंबईचा जन्म आहे. पत्रिका लावलीत तरी चालेल मॅडम. लावते लावते. कोणी हळू लिहिलं की मग परत आपल्याला मागे जायला. बघा, आता माझी अशी इच्छा आहे, तुम्ही एकेकाने बोला, नाहीतर मग मी बोलणारच आहे. परत इथे मीन लग्न आलंय. सूर्य बुध वृषभेत. लग्न होतं ना, हा, मगाशी कर्क लग्न होतं. हो, मगाशी कर्क होतं. आता मीन हा, म्हणजे हे पण संधी म्हणजे ह्याच्यावर आहे. जलराशीचं. आपण असं जर म्हटलं तर म्हणजे जास्त करून ते मेषेकडेच चाललंय, पण एक्झॅक्ट दाखवतंय इथे मीनच दाखवतंय ना, कारण त्याचं किती आहे, 29 अंश 58 जवळजवळ आहे. हो हो ते हो रेवती तारे तर त्याच्यामुळं मीनच येईल ना. हो. म्हणजे बुधाचं पण लग्न आहे. हम्म. चंद्र आहे इथे सप्तमात. जरी तो आपण नीचेचा वगैरे, तर इथे तसं ना. आपण इथून कसं जनता पण ऑडियन्स पण बघतो ना, आणि तिथं हा हा चंद्र वर्गोत्तमी झालाय. म्हणजे ह्यांना पण असं भरपूर काय म्हणायचं, म्हणजे जनतेचं प्रेम म्हणा किंवा लोकप्रियता अशी मिळालेलीच आहे.
आणि शुक्राच्या राशीत रवी बुध पराक्रमात हम्म. बुधादित्य योग पण झालाय. झालंय. तिथे शनीची दृष्टी आहे, तर जिथे जिथे शनीची दृष्टी ना, तर थोडस, पण हा शनी हा. आपण चांगल्या अर्थाने कसा की ते सातत्य देणार, मात्र उशिरा देईल, थोडा संघर्ष देईल, पण असं आणि हा. ताजिकप्रमाणे पाहिलं तरी ते तसं त्रासदायक थोडस असणारच आहे आहे त्यांना. कारण गैरकंबूल होतोय ना तिथे. हो इकडे हो भाग्यात शनी आहे बघा, आणि होय इकडे होय होय. तृतीयात सूर्य बुध आहे, पण त्यांनी सूर्य बुधाने जे द्यायचं ते पण दिलंय आणि गैरकंबूलचा पण इफेक्ट दिलाय. बरोबर आहे, बरोबर. आणि केतुराव पण पणफरमध्ये पडलेत ना, हो हो, ते पण त्यामुळे तिथे ती पण चारही स्थानं बाद झाली. झाली. आहेच आहे ना, फॅमिली बॅकग्राऊंड तर बिलकुलच म्हणजे फॅमिली इन द सेन्स आफ्टर मॅरेज. पण एक बरं आहे की मंगळ, शुक्र, चंद्र हे चांगल्या ह्याच्यात पडलेले आहेत, जे केंद्रात आहेत, त्यामुळे त्याचा त्यांना लाभ मिळेलच. मिळणार. आणि मंगळ शुक्राने कसं एक ते आपण म्हणतो ना आकर्षण शक्ती जी खूप, हो. म्हणजे आपण असं मंगळ शुक्र इकडे असा नको विचार करायला, पण ह्या क्षेत्रामध्ये ते हो. चांगले, म्हणजे पर्सनॅलिटी, एक अशी आकर्षक पर्सनॅलिटी, बोल्ड, म्हणजे जो परफॉर्मन्स द्यायचा ना, तर त्यासाठी लागणारा जो बोल्डनेस आहे तो मंगळ वर्गोत्तमी पण आहे, इथे मिथुनेचा आहे. म्हणजे कॅमेरा समोर पण ह्यांना कसं असं एक ती टेस्ट असते ना त्यांची, त्याच्यासाठी पण म्हणजे नैसर्गिक अभिनय करण्याची क्षमता ह्या मंगळ शुक्राने चांगल्या प्रकारे दिली, आणि चित्रपट सृष्टीत अफाट यश मिळालेलंच आहे, नो डाऊट. इकडे गुरुची पण, गुरुच्याच राशीवर गुरुची दृष्टी पण आहे इथे बघा. नेपच्यून राहू इथे आहेत अष्टमात, म्हणजे कलेसाठी ते आणि आहे, गुरु गुरु आहे. आत्माकारक पण आहे. हो हो. मंगळ अमात्याकारक आहे, त्यामुळे दोन्ही ग्रह चांगले पडलेत, आत्मा आणि अमात्य, त्यामुळे त्या कुठे मागे नाही पडू शकत. नाही. हा गुरु फक्त आपण थोडासा अपोक्लिम स्थानात गेल्यामुळं म्हणजे स्पर्धा असतीच, म्हणजे कॉम्पिटिशन, पण त्याच्यातनं त्यांना तो असं वर पण नाही. आणि इथे पण जर विचार केला ना मॅडम, तर हा गुरु 29 समथिंग 09 कला, म्हणजे हा पण वार्धक्याकडनं इकडे हो फार हो, असा सप्तमी म्हणजे आहे. आणि शनीची दृष्टी पण आहे इथे या षष्ठ स्थानावर, तर त्याच्यामुळं म्हणजे ते आपण शत्रुहंता योग जो म्हणतो ना, तर तो पण आहे, म्हणजे कामातनं प्रतिष्ठा, कारण सिंह राशीतला गुरु आहे ना, हो. ते प्रतिष्ठा त्यांची काही अशी हे नाही, मिळणारच ती त्यांना. परत त्या स्वराशीवर पण गुरुची दृष्टी आहे, त्याच्यानंतर व्ययावर पण आहे गुरुची दृष्टी, म्हणजे ते परदेश दौरे तर ह्या लोकांचे म्हणजे कामानिमित्त, शूटिंग निमित्त चालूच असतात. आणि हा शनी जरी म्हणजे अपोक्लिम मध्ये आहेच, यांचा त्यांना बॅड इफेक्ट मिळाला आहेच आहे, नाही असं नाही, पण हा भाग्यासाठी पण कसं म्हणजे वृश्चिकेचा शनी असू द्या, पण म्हणजे भाग्यासाठी त्यांना थोडं कष्ट किंवा संघर्ष पण करायला लागतो, पण तरी ते असं दीर्घकाळ टिकून पण राहतात, या म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ना त्याच्यात असं. आणि ह्या शनीने त्यांना कसं पुनरागमन पण दिले, कसं आफ्टर मॅरेज त्यांनी थोडस काही दिवस करिअर सोडलं होतं, पण त्या परत आल्या, म्हणजे हा शनी तर आहेच आहे कारणीभूत, प्लस हा सूर्यभूत पण, हा सूर्य कसा असा माणसाला काय बसू नाही देणार ना, म्हणजे असं जिद्दीपणा किंवा असं स्वतःचं भाग्य स्वतः घडवण्यासाठी चांगलं आहे. आणि शनीची दृष्टी पण आहे तिथे, म्हणजे भाग्यातल्या शनीची दृष्टी पण तिथेच आहे. बोला बोला मॅडम, कोणाला बोलायचं, रसिका मॅडम तुम्ही पण बोला, मग आपल्या माधुरी मॅडम असल्यात तर त्या पण बोलतील, त्यांना पण काय काय कामं असतात. मॅडम. हा तुम्ही बोला, हॅलो त्याला मॅडम. बोला बोला बोला. बुध शुक्राचा पण या कुंडलीमध्ये परिवर्तन योग होत आहे. येस आहे, हो, हा. तोही आणि चांगला त्यांना कलेसाठी तोही चांगला. येस, बोला. हो 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 हो. आणि बुध शुक्र अष्टमेश आहे शुक्र.
शुक्र अष्टमेश आहे. हो. ऋषिक रास पण कलेचीच आहे, त्यात ते शनी बसलेला आहे. हम्म. पंचम स्थान पण कलेचं आहे, आणि तिथे कर्क हर्षल रास बसलाय, आहे ना. त्याच्यामुळे जगापेक्षा हो. कर्क रास वेगळं. आहे, तिथे हर्षल बसलेला आहे, तिथे म्हणजे जगापेक्षा वेगळं काहीतरी करायची त्यांची हे असते कला, हा. इतर लोकांपेक्षा वेगळी कला असू शकेल. हो. आणि इथे हर्षल नेपच्यून केंद्र योगात आलेत एकमेकांच्या. हा, ते पण ह्याच्यात तुळा रास पण शुक्राचीच रास आहे, हो हो हो. त्याच्यामुळे त्यांना अंतःस्फूर्ती कलेबद्दल त्यांना अवगत ज्ञान असणार पहिल्यापासून. आणि हा नेपच्यून हर्षल कसा तुळेतला, म्हणजे एक असा आपण एक हटके भूमिका ज्या म्हणतो ना, म्हणजे बोल्ड अशा भूमिका, हो त्या पण हो त्यांनी हो हो. केल्या. इथे मंगळ शुक्रावरनं पण दिसते, पण इथे हा म्हणजे शुक्राच्याच राशीतला नेपच्यून राहू पण, म्हणजे आणि अचानक प्रसिद्धी किंवा अप्स अँड डाऊन असे पण म्हणजे आलेले आहेत. 15च्या नवम स्थानामध्ये पण सूर्य बुध आहेत ना, म्हणजे Yes. त्याच्यामुळे त्यांना प्रसिद्धी पण छान मिळालेली. चंद्राच्या धनस्थानामध्ये नेपच्यून राहू, मग त्यांचं बोलणं, संवाद, फेक वगैरे चांगलं हो हो. स्पष्टता असणार त्यांच्यामध्ये. हे कसं मेषेकडेच जाणार लग्न आहे ना मॅडम, हा असं कारण हो 31 58 म्हणजे जवळजवळ मेषच असं, म्हणजे ऍक्च्युअली मेष रास म्हणजे मेष मेष रास येते. असं हो, रास नाही, लग्न. संपता मेष सुरू होते. हो हो हो. संधीत आहे ना अगदी, जस्ट काय हो, कलेचा म्हणजे फरक. रेवती 4. हम्म. छान आहे कुंडली. आणि ह्यांचं पण हे बघा, अभिषेक बिंदू पण आहे बर का, तर तिथे पण त्यांना म्हणजे 27, 54 आणि 81 असे वर्ष दिले. तर 1984 ला पण म्हणजे असं त्यांना चांगलं हे मिळाले, ज्यावेळेस गुरुत शनी म्हणजे गुरु महादशा होती आणि शनीची अंतर्दशा, आणि हा शनी पण सन्निपात बिंदूवर आहे. तर सन्निपातचा अर्थ पण कसं अगेन अँड अगेन प्रयत्न. तर मी तुम्हाला असं हा बोलता आता म्हणाले ना की आफ्टर मॅरेज त्या म्हणजे त्यांनी ब्रेक घेतला होता, आणि मग परत त्यांचं पुनरागमन म्हणजे परत त्या या क्षेत्रात आल्या. म्हणजे हा सूर्य पण कारणीभूत आहे, नो डाऊट, म्हणजे पराक्रम स्थानातला आहे ना, शिवाय कलेच्या राशीतला आहे, पण हा मग भाग्यातला म्हणजे शनी पण भाग्येश भाग्येश मंगळ शुक्राबरोबर शिवाय मंगळ शुक्र, म्हणून कदाचित ब्रेक झाला असेल. नाही, म्हणजे हा लग्नानंतर झालं ना, म्हणजे आता इथे कुटुंब स्थानात बघा लग्नानंतर केतू आहे आणि अष्टम स्थानात राहू, तर हे पण असं थोडासा ब्रेक देईल की नाही. हो म्हणजे विवाह झाला, वैवाहिक काही जबाबदाऱ्या पण आपण म्हणतो ना असतात, तर त्यामुळे त्या थांबल्या, किंवा तिकडच्यांनी सांगितलं असेल आता काम नाही करायचं, पण मग त्या तशा ऐकणाऱ्यातल्या नाही दिसत आहेत ना. सूर्य कुठे जाऊन बसलाय बघा ना, पराक्रम स्थानात, हो आणि हो शनी भाग्यात आहे शिवाय, आणि शनीचा म्हणजे वृश्चिकेचा मालक तो चतुर्थात आहे, तो शुक्राबरोबर आहे. हो. बुध बुध पण वक्री आहे का? बुध वक्री नाहीये, वक्री नाहीये मॅडम, मार्गी, सॉरी, पण मार्गी तो पण असं मार्गी. हे जस्ट एंटर झालंय. हा नाही, गुरु म्हणजे पण राज राशीमध्ये बसलेला आहे. म्हणजे मला इथून पण असं का वाटलं जास्त, सूर्य तर आहेच आहे नो डाऊट, पण हा वृश्चिकेचा शनी तर आहे, तो पण देतो, आणि तो सन्निपात बिंदू आपण जे म्हणजे सर्वतोभद्र चक्रातले बिंदू बघतो ना, म्हणजे हम्म. तर तो हो सन्निपात बिंदूवर आहे, म्हणजे तिथून पण आपल्याला दिसतंय. आणि रवी तर आधान बिंदूवरच आहे, म्हणजे आधान म्हणजे ग्रोथ अशा टाईप. कलेची पत्रिका आहे. आहे. तर आपण कलाकाराच्याच घेतोय ना मॅडम सगळ्या सध्या. नाही परत कलेची एकदम हे होते. नक्षत्र सांगते, म्हणजे जर कोणाला हवे असतील तर मीन, लग्न मीन आहे,
रेवती म्हणजे बुधाचं नक्षत्र झालं. परत मीनच हो. म्हणजे नवमांश आला शोभन अंश मध्ये. हा, त्याच्यानंतर सूर्य जो आहे तो मृग म्हणजे परत मृग पण आपण मंगळाचं आणि कलेचं नक्षत्र कलेचं. आणि धाडस जे हवंय तर ते पण तसं आहे. सूर्य धाडसी शिवाय तो मंगळाच्या नक्षत्रात आणि स्वनवमांशी म्हणजे सिंह नवमांशात आहे. त्याच्यामुळे अशा लोकांची विचारसरणी पण कशी एक अशी स्पष्ट आणि वेगळी म्हणजे स्वतंत्र विचाराचे असतात. मग नंतर हा चंद्र जो आहे तो कन्या राशीत आहे. तो पण चित्रा नक्षत्रात. परत ते पण कलेचं नक्षत्र आलं, मंगळाचं नक्षत्र आलं आणि कन्या नवमांशात आलं. त्याच्यामुळे ती लोकप्रियता किंवा ती आपण संवाद फेकसाठी जे लागतं ते चांगलं आहे. मंगळ अमात्यकारक आहे. तो पुनर्वसू म्हणजे गुरुच्या नक्षत्रात आहे आणि तो पण म्हणजे कलेच्याच म्हणजे आपल्या तूळ नवमांशी आला. सौम्यांश मध्ये म्हणजे कलेसाठी उत्तमच झालाय. बुध आहे तो कृत्तिका म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात. म्हणजे यांचं बोलणं पण कसं असं रोखठोक पण असेल म्हणजे संवाद कौशल्य तर आहेच हे नो डाऊट. आणि परत तो मकर नवमांशात आला म्हणजे एक शिस्त किंवा व्यवहारीपणा आपण जे म्हणतो ना तर तो पण आला. गुरु आत्माकारक आहे. तो सिंह राशीत उत्तरा फाल्गुनी म्हणजे परत सूर्याच्याच नक्षत्रात आणि धनु नवमांशात उत्पन्न अंश मध्ये म्हणजे जी प्रतिष्ठा वगैरे आपण मान सन्मान म्हटलं ना तर ते पण मिळालं. शुक्र जो आहे तो आर्द्रा राहूच्या नक्षत्रात. तर इथे पण राहूचं नक्षत्र कामनी नाही बरं का म्हणजे मीडिया वगैरे आपण जे म्हणतोय ते. आणि परत धनु नवमांशात कृपांश मध्ये आहे म्हणजे प्रसिद्धी इथून पण दिसते आपल्याला. शनी जो आहे तो ज्येष्ठा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात. इथून पण बघा पुनरागमन आपण म्हणतो ना जे झालं त्यांचं तर ते पण दिसतंय. म्हणजे ज्येष्ठा बुधाचा नक्षत्र आहे. बुध आपण परत हे परत परत म्हणतो ना आपण गोष्टी. तर इथून मला असं वाटतं इथून पण ह्या शनीच्या म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रामुळं पण ते पुनरागमन त्यांचं दिसतंय म्हणजे आफ्टर मॅरेज जे त्यांनी ब्रेक घेतला होता आणि नंतर परत या क्षेत्रात त्या आल्या म्हणजे अशा. आणि परत ते धनु नवमांश उत्पन्न अंश म्हणजे जी परिपक्वता किंवा संघर्षानंतरचं यश आपण म्हणूया. राहू जो आहे तो विशाखा म्हणजे गुरुच्याच नक्षत्रात. परत तो पण वृषभ भोग्यांश मध्ये आहे. त्याच्या कलेसाठी चांगलंच आहे. केतू भरणी म्हणजे परत शुक्राचं नक्षत्र आलं पण हा मात्र वृश्चिक नवमांशात आहे. पण ठीक आहे म्हणजे गूढशास्त्राचं आपण म्हणूया आवड किंवा कुटुंबापासून असं थोडस अलिप्त झाल्या असं पण म्हणू शकतो. बघा अजून कोणाला काय बोलायचं तर बोला नाहीतर मग रसिका मॅडम तुम्ही बोला ना काहीतरी. हॅलो आवाज नाही येत मला तर येत नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला बोला. काय मुळात मीन लग्न आहे आणि वर्गोत्तम आहे. येस त्यामुळे तो एक प्लस पॉइंट झालेला आहे. आणि परत धनु राशीमध्ये नेपच्यून शनी गुरु शुक्र हे 4 ग्रह तिथे आलेले आहेत. नाही धनु कुठं मॅडम? मग चुकली नाही. नाही धनु राशीत ग्रह नाहीये पण त्या स्वराशीवर म्हणजे स्वग्रहाची म्हणजे गुरुची दृष्टी आहे. नेपच्यून राहू तुम्ही जे म्हणता ते इथे तुम्ही इकडे नाही बघत आहे का नाही ते लावलंय? नाही इथे बघा ना ह्या आपण बोर्डवर ह्याच्यावर लावलंय ना कॉम्प्युटरवर. मी शेअर केली आहे ना पत्रिका ती नाही दिसत नाही आहे नाही का? ती आता लग्न कुंडलीच लावली आहे तुम्ही. हो मग तुम्हाला अच्छा नवमांश हवी आहे का? हा हा नवमास ठीक सांगत आहे होते मी. ठीक आहे ठीक आहे. हा मग मी तेच म्हटलं. हा बरोबर आहे मग. येस मला असं वाटलं की तुम्ही आधी त्याच्याबद्दल नाही बोलताय नाही म्हणून तुम्ही नाही. विचारले ना की मी नवमांश हा, लावू की ह्याच्यावर. हा, बोला आता. नाही. तर मीन लग्नच आहे म्हणजे ते हो, वर्गोत्तम लग्न आहे. वर्गोत्तम आहे. येस आणि तो गुरु आहे मुळात लग्नेश जो तिथे आहे तो दशमात गेलेला आहे. आणि त्याच्याबरोबरच कलेचा जो आहे तो तृतीयश आहे आणि अष्टमेश असला तरी कलेचा शुक्र पण तिथे आहे. आहे. आणि शनी सुद्धा आपण बघतो तर तोही लाभेश आहे जे इथे. त्यामुळे तोही तिथे आणि मूळचे पण तेच आहेत ना म्हणजे स्थानं बदललेली नाहीये. नाही. तो लाभेश आणि वेश तोही शनी दशमात असल्यामुळे की ह्या फिल्म क्षेत्रात आणि परदेशात जाण्यासाठी म्हणा हो. किंवा एक स्थिरता तुम्हाला मिळण्यासाठी. आता स्थिरतेच्या मध्ये फक्त बदल जे तुम्ही म्हणत गेलात तो हा, बुध रवी आणि मूळ कुंडलीत शनी यांचा गैरकंबूल योग होतोच आहे. चालेल. आता तुम्ही म्हणालात तर शनी ज्येष्ठात आहे हम्म. त्यामुळे ते जाणं आणि येणं अप्स हो अँड डाऊन त्यांचे जे झाले
तो झाले. तिथे घडला. पण कलेमध्ये राहणं आणि परत समोरच मंगळ आहे. तर मंगळाच्या समसप्तकामध्ये नेपच्यून, शनी, गुरु, शुक्र आहे ना. आणि परत इथे पण केंद्रात म्हणजे परत सप्तमात चंद्र आहे. म्हणजे परत इथे सुद्धा केंद्रस्थानच बलवान झालेत झाले तिन्ही. त्यामुळे ते आणि परत रवीचा विचार केला तर रवी स्वतःच्या राशीत आहे, राजराशीत आहे. त्यामुळे तोही चांगला झालेला आहे. आणि बुधही आहे तो अ, ह्याचा आहे चतुर्थेश आणि सप्तमेश. बुध आहे तो शनीच्या राशीत आहे. म्हणजे तिथे सुद्धा त्यांना नावलौकिक जे आहे ते त्यांना स्थिर म्हणजे आजही त्यांचं नाव आपण लक्षात ठेवण्यासारखं राहणार आहे. त्यांची प्रसिद्धी जी आहे ती राहणार आहे. असं नाही चिरकाल प्रसिद्धी जी आपण म्हणतो ती तिथे राहणार आहे. पण मेन म्हणजे ज्या जलराशी आहेत त्यामुळे फारशा त्यांनी असं वेगवेगळ्या खूपच वेगवेगळ्या भूमिका केल्या असं नाही. नाही. भावनिक, शांत किंवा अशा त्या संसारी अगोदर केल्या, वातांची अगोदर बोल्ड म्हणजे अगोदर केलं अगोदर असं सुरुवातीलाच जे आल्या ना सुरुवातीला 14व्या वर्षीच बघा तेव्हा शुक्राची केतूची म्हणजे ती त्यावेळेला 1973. तर आपण त्यावेळेला मग लगेच लग्न झालं नंतर तर मग थांबल्या आणि मग नंतर त्यामुळे ज्या आल्या तेव्हा त्या अशा सौम्य सगळ्या चांगल्या सौम्य असं अशा गंभीर सांसारिक गंभीर भूमिका भूमिका अशा अशा केल्या. गंभीर अशाच भूमिका हम्म. मध्ये त्यांचं जास्त हम्म. काम झालेलं आहे. हो, हो. हेही त्याच्यावरून आपल्याला थोडं दिसतं. लग्न आणि नवमास सेमच आहे. होय. माधुरी मॅडम बोलताय का तुम्ही? हो मॅडम बोलते. हा, मग मी तुम्ही ह्याच्यावर बोलता अगोदर की टी1 लावून लग्न ठेवूया? लग्न कुंडली लावून. ओके ओके, एक मिनिट थांबा जरा. D1 अरे काय झालं थांबा. हो. नाही हे नाही, एक मिनिट. हा, ही आहे ना, बरोबर. हा. लागली मॅडम लागली. हो हो, लागली. ते सेम आहे ना लग्न कुंडली आणि हो हो. लग्न वर्गोत्तम आहे ना येस येस. त्याच्यामुळे लग्न वर्गोत्तम असेल तर मग त्या व्यक्तीची प्रकृती पण छान असते हो, आणि स्वभाव पण शक्यतो आतून म्हणजे बाहेरून हो आपण म्हणतो ना सेम असतात म्हणजे हो असे जे वर्गोत्तमी म्हणजे कारण नवमांश मध्ये पण तेच लग्न आलं इकडे पण म्हणजे असं हो. असे एक वेगवेगळे पॉझिटिव्हिटी असं. मेंटेन असते हा, त्या हो, हो, ह्याच्यामध्ये आणि तसे अष्टवर्गाप्रमाणे पण हायेस्ट मार्क त्यांच्या लग्न स्थानाला आहेत हो, हो, जे 38 आहेत. हो. सो म्हणजे जरी खरं तर म्हणजे नाही का मीन लग्न हे भावनिक आहे खरं तर पण हा, जरी ते आलं तरी पण त्या खूप म्हणजे त्या सगळ्या जे काही प्रॉब्लेम त्यांनी फेस केले असतील तर त्या ह्याच्यामध्ये स्टँड होतीलच होतील आणि खूप स्ट्रॉंगली त्या स्टँड झाल्या असतील कारण 38 मार्क्स म्हणजे सगळ्याच ग्रहांनी त्यांना भरभरून मार्क्स दिलेले बरोबर. असं त्याचं इथे होतं. आणि लग्न सुद्धा मला वाटतं शोभनवंश मध्ये आहे. हो, सो हो, ते पण एक खूप छान आहे म्हणजे दोन्ही लग्न मला वाटतं मगाचं आणि हे सुद्धा चांगल्या ह्याच्यात आलं. आता मगाच्या पत्रिकेमध्ये लग्नेश होता तो भाग्यात होता म्हणजे जातक भाग्योदयासाठी धडपड करेल. इथे मात्र लग्नेश जो आहे तो षष्ठात आहे म्हणजे पहिल्यांदा काम मिळवणं कार्यरत राहणं याच्यासाठी या जातकाचा कल होता. पण सिंहेचा गुरु तो आहे पण तरी पण तो 29 डिग्री म्हणजे तो पुढे कन्येकडे झुकतोय. चुकतोय. हो. सेम थिंग लग्नाच्या बाबतीत पण होते की लग्न सुद्धा 29 मला ते 29 डिग्रीवर हा, आहे वाटतं लग्न पण. इकडे 29 हो. आता मी तुम्हाला तेच म्हणणार होते ते बोलणे जो आहे ना तो म्हणजे हा हे तो मेष हे लग्न. लग्न मेषच लग्नाचंच सगळं म्हणजे येस. ते आपल्याला ते असं रिफ्लेक्शन तिथेच हा, होतंय त्यांचं की मेष लग्नाकडे आणि मेष लग्न असल्यामुळे तो बोलणेस आणि त्या गोष्टी पण आहे ना त्यांच्या तिथे त्या रिफ्लेक्ट पण करतात. हो, आता त्यांना सगळ्याच गोष्टी त्या पद्धतीने नाही हे होत आहेत किंवा काय ते मग ते लग्न ज्यावेळेस डिफरन्स होतात तर त्यावेळेस तो फरक पडतो. पण आता या गुरुच्या ह्याच्यावरनं पण जर पाहिलं तर हा गुरु 29 डिग्री म्हणजे तो चंद्राच्या जवळच येतोय. गजकेश. चंद्राच्या एकदा जवळ नाही येणार पण तरी पण जर आपण ह्याचे सोडले अंश सोडले तर गुरु चंद्र एकत्र हो, हा एक- तर रिफ्लेक्टेड होते आणि सप्तम स्थान हे सुद्धा लोकांच्या समोर येण्याचं स्थान आहे त्याच्यामुळे तिथे पण ते रिफ्लेक्शन जाणवतं आणि त्याचबरोबर पंचमात हर्षल आहे त्याच्यामुळे त्याही गोष्टी एक वेगळ्या पद्धतीचे रिफ्लेक्ट होतात पण ठीक आहे पंचमेश चंद्र हा सप्तमात बुधाच्या राशीत आहे सो तो एक पाठ आहे त्यामुळे बुध दोन्ही बुधाच्या राशी बघा त्याच्यामध्ये एका बुधाच्या राशीत शुक्र आहे मंगळ युक्त आहे पण शुक्र आलेला आहे आणि दुसऱ्या बुधाच्या राशीत तो चंद्र पण आहे म्हणजे दोन्ही बुधाच्या राशी या ग्रहांनी लोडेड झाला की मंगळ
शुक्र आणि चंद्र हे दोन्ही बुधाच्या राशीत आहे. त्यामुळे सर आपल्याला नेहमी सांगतात की शुक्र आणि बुध या गोष्टी किंवा बुधाची रास या गोष्टी आपल्याला सर सांगत असतात. आता इथे शुक्राच्या राशीतलं बुध पण आहे. सो इथे डेफिनेटली त्या जातकाचा त्या ह्याच्याशी संबंध येतोय. कलाक्षेत्र हे रिफ्लेक्ट होतं पण आहे. त्याच्यामुळे हा पण एक पार्ट होतो. शिवाय मंगळ शुक्र हे मिथुनेत असून ते दशम स्थानावर दृष्टी टाकतात आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की त्यांनी कशा प्रकारच्या ज्या भूमिका किंवा काय त्यांच्या वाटेलाच ते आल्यात, कारण त्यांचे ग्रहस्थ असे आहेत आणि त्याच्यामुळे मंगळ शुक्र एकत्र आल्यावर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिथं ते देखील सांगतात आहे. शिवाय जे वृषभ आणि तूळ ह्या आपण फिल्म इंडस्ट्रीसाठी या राशींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर तिथं देखील म्हणजे इथे तर वृषभ राशीमध्ये रवी बुध तर तो दाखवतात ते म्हणजे षष्ठेश म्हणजे त्यांचं काम आहे. ते काम म्हणून करतात ते जे काही आहे ते. तर त्याच्यामुळे तो बुधाबरोबर शुक्राच्या राशीतच आहे, जिथं त्यांना त्यांचा जो संवाद आहे किंवा जे त्यांचे ऍक्शन्स जे आहे असतात तर ते देखील तिथे इंडिकेट होत आहे. आणि दुसऱ्या शुक्राची रास म्हणजे ही तूळ आहे, तर तिथे देखील राहू आहे. सो पुन्हा अगेन फिल्म इंडस्ट्रीसाठी तो इथे कारक आहे. आता हा राहू नेपच्यून बरोबर आहे. तर जेव्हा नेपच्यून युक्त तुळेच्या राशीतला नेपच्यून आणि राहू युक्त तो फिल्म इंडस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पुन्हा हा पॉझिटिव्ह ठरेल. कारण बऱ्याचदा नेपच्यून बद्दल याविषयी बोललं जात नाही, पण नेपच्यूनकडे ती सेन्सिटिव्हिटी आहे आणि कला क्षेत्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो इथं पॉझिटिव्हली छान हे करणार. सो ते पण इथं रिफ्लेक्ट होते. सो या ह्याच्याने जर एकंदरीत पाहिलं कुंडली तर ते फिल्म इंडस्ट्रीच्या ह्याने ती छान बोलतीये. होय, हा छान. नववंश बद्दल बोलायचंय का काही तुम्हाला? सांगितलंय हा लावा म्हणजे मला वाटतं नवमांश बद्दल झालंय, हा, बरंचसं रसिका सांगून मॅडम झालंय. त्या चांगलं सांगितलंय सगळं. पण तुम्हाला हो समजा सांगायचं असेल तर नाही तर मग आपण दशमांश कुंडली लावूया हा आणि दशमांश लावा मॅडम. चालेल, ठीक आहे. बघा दशमांशच लागले इथे पण. शुक्र हो सूर्य आलेच आहे लग्नी सिंह येस राशीमध्ये. शिवाय गुरु परत वृषभेचा आला म्हणजे लोकप्रियता, प्रसिद्धी, आदर आपण जे हो म्हणतो ना ते आलं सगळं. येस इथे पण शनी, केतू, नेपच्यून म्हणजे ते पंचम स्थानात जिथून आपण म्हणजे हे कलेसाठी, अभिनयासाठी बघतो. कलेसाठी विचार करतो. येस त्यानंतर बुध पण मकरेचा चांगला आहे ना म्हणजे. हो. आता इथे लग्नेशच लग्नात आहे हा, म्हणजे रवी इथे तेच स्ट्रॉंग झालेला आहे. ते हा म्हणजे आणि लक्ष्मी सिंहेचा आहे. शुक्र आहे. हो पुन्हा कलेसाठी हे उत्तम आहे. आणि हो दशम स्थान जिथं आपण कर्मस्थान पाहतो त्या दशमाच्या ह्याच्यामध्ये पण वृषभ राशी आहे हो आणि तिथे तो गुरु आहे जो पंचमेश आहे. सो त्या ह्यानी पण इथे पत्रिका बोलते. त्याशिवाय सप्तमातला चंद्र जो आहे हा, तर तो ते लोकांच्या ह्याच्यानी पण लोकप्रियता इथे आपण जे म्हणतो ना, सांगतोय. चंद्राचं स्थान. येस इथे थोडं भाग्यासाठी संघर्ष झालेलाच आहे म्हणजे मेष कसं त्याच्या वेळात गेला ना. आता आता हो इथे आपण ताजिक नाही लावत समजा, पण हा आपण फरस्थान म्हटलं असतं, पण ठीक आहे म्हणजे थोडस म्हणजे अचानक. संघर्ष म्हणजे बऱ्याच लोकांना हा कधी आयुष्याच्या पूर्वार्धात किंवा काहींना मध्यामध्ये किंवा काहींना असं उत्तरार्धात हो, हा बरोबर. असतोच. त्याशिवाय आयुष्य नसतंच. हम्म. अ, मी म्हंटले होते बघा बुधाचं नक्षत्र चेक करायचं, तर तुम्ही एक उल्लेख केला होता बघा. हा, बुध आहे ना हो हो कृत्तिका नक्षत्रात लग्न कुंडलीत पाहिला आपण. हो हो तर बुध जेव्हा कृत्तिका नक्षत्रात असतो ना तेव्हा बघा ते जर बोलण्याचा विचार केला म्हणजे हो आता मेडिकलची असती तर हा वेगळा पाठ होता, हो टेक्निकल असतं तर वेगळा होता. हो. पण हा बुध जर आपण बोलण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं ना तर जातक बघा म्हणजे अगदी म्हणजे दुसऱ्याला समोरच्याला अगदी शांत करू म्हटलं ना, शकते इतकी हो ताकद खूप असं म्हटलं ना म्हणजे रोखठोक बोललं असतं. हो कारण बुध पण ते पापांश मध्ये जातो. पापांश आहे पण मकर नवमांश आहे ना म्हणजे शनीचा. त्याच्यामुळे असं हो व्यवहारी म्हणजे जरी रोखठोक बोलणं असलं तरी एक प्रकारचा व्यवहारीपणा जो असतो ना म्हणजे तो पण हम्म. आहे ना अंगी. असं शिस्त आहे म्हणजे शनीच. शिस्त आहे एक्झॅक्टली. आता कसं या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. बऱ्याचदा आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन आपण त्या ह्यानीच जातो, पण कधी कधी काही जातकाचा मुळात स्वभाव असतो, पण कधी कधी काही कारणामुळे ते लोक तसे होतात किंवा त्यांना तसं वागणं गरजेचं असतं. हे जेव्हा खोलवर जेव्हा आपण जातो त्याच वेळेस आपल्याला ते कळतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि ह्यांचं हे काय कावळा आहे
पक्षी. तर म्हणजे ह्यांना आता ह्या अच्छा. आधीची पत्रिका होती कशी, तर तुम्ही नंतर कंपॅरिझन करा, ती जास्त म्हणजे अशी सोबर हा ऍज कम्पेअर टू दिस. हा हा आणि इथे कसं कावळा बरोबर आलाय, तर इथे ह्यांना म्हणजे अप्स अँड डाऊन झालेलेच आहेत, म्हणजे जास्त. लग्नाच्या बाबतीत पण जरी म्हटलं तरी आता हा लग्नेश पण बघा, म्हणजे सप्तमेश बघा ना, म्हणजे वयात पण खूप असं जवळजवळ दुप्पट हे असं पण अंतर पण म्हणा, असं असं पण दिसतंय ना इथे. म्हणजे हा जरी हा कन्येचा चंद्र आहे, लोकप्रियता वगैरे जरी दिली, पण हा बुध कुठे आहे बघा, आणि कुठल्या नक्षत्रात तुम्ही मगाशी म्हणाल्या. शनीची दृष्टी आहे ना मॅडम, हो, शनी वृश्चिकेचा शनी जो आहे त्या शनीची त्यांच्या सप्तमेशावर दृष्टी आली बघा, त्यामुळे बरोबर ते तुम्ही बोलताय ते तिथे मॅच होते, परफेक्ट आहे ना ते. हम्म. आणि तो कसं सप्तमेश बुध म्हणजे त्याला ते अंश पण खूप कमी मिळालेत ना मॅडम, काही जस्ट हो कला म्हणजे 0.16 कला. शून्य अंशावर हा, आहे. मला वाटतं 2 का काहीतरी आहे ना, 2 कला का काय? 16 कला आहे 2 कला आणि नाही हा, 1 2 अंश आहे. कला. हा, नाही अंश नाही, अंश हम्म. 0 आहे मॅडम. नाहीच आहे, अगदी शून्य हा, अंशच 0 आहे आहे. का? हो. हो, हा, आणि मग बरोबर. सप्तमेश बुध बुध आहे, पण त्याच्यावरती शनीची दृष्टी आहेच ना. हम्म. म्हणजे जरी हम्म. आता सप्तमेश त्याच्या भाग्यात आहे, म्हणजे आपण म्हणतो विवाह भाग्यदायक नाही, पण त्याच्या शनीने ते भाग्य पण थोडस हे हो. केलं ना. हम्म. हम्म. आणि आणि मंगळाची दृष्टी आहे बघा हो सप्तम आहे, स्थानावर. तेच ना, सप्तम सप्तमावर स्थानावर मंगळाची मंगळाची दृष्टी दृष्टी आहे. पण आहे. येस. त्यामुळे वैवाहिक सुखाचं जर पाहायला गेलं तर हे होणारच आहे, त्रास होणारच आहे. आणि जरी नवमाशात कुंडली बघायला गेलं तरी मंगळ आणि गुरु परत हो लग्नेश आहे. आणि सप्तमेश ह्याच्यातच आहेत, आणि त्याच्याबरोबर शनी आहे, म्हणजे तिथेही शनीची मंगळावर दृष्टी आहेच आहे. आहे. हे काही हम्म. हम्म. त्यामुळे हे दिसतं, म्हणजे वैवाहिक सुखाचं हे दिसतं. भाग्योदय त्यावेळेला झाला नाही असं नाही, पण ते नंतर हे होत नाही ना, म्हणजे असं. पण तो बुध पण परत, म्हणजे आपण म्हणतो ना विवाहानंतरचा भाग्योदय किंवा मारक स्थान ऍक्टिव्ह होतं, येस येस येस. तसं ते बुध आलं. ऍक्टिव्ह झालं शनीच्या याने. त्याला चढ उतार खूप दिले आयुष्यात असं. बरोबर. चढउतार पण दिले, पण हा पराक्रम स्थानातला सूर्य बुध आहे ना, तर त्या सूर्यामुळं त्या म्हणजे असं परत अशा स्टँड पण राहिल्या, आहे आणि परत हे पण हो. केलं ना, म्हणजे सूर्य चांगलाच आहे ना तो, शिवाय कलेच्याच राशीतला रवी सूर्य. रवी आहे ना, रविपतीचा कारक आहे ना बुध. हो जरी असला तरी तो आपण लहान वयाचा बाल हे युवराजच धरतो ना आपण, हो छोटा. हो हो. त्यामुळे ती वृत्ती किंवा वागणं ते असतं, ते कायम तशा टाईपच राहतं. शनी आणि रवी काही काही वेळेला पोक्त किंवा विचारही तसे हे असतात ना, फर्म असतात, ठाम झालेले असतात. येस. मॅडम गोचर थोडस बघता येईल यांचं आपल्याला, म्हणजे मॅरेजच्या याच्यातलं, आणि मग नंतर परत रिजॉईन. नाही आत्ता नाही मी काढला आता आता. नाही नाही, त्याला ती विवाहाची तारीख पाहिजे, त्यावेळेच गोचर बघावं लागेल. अच्छा, लग्न केव्हा झालं त्याचं म्हणताय का? हा हा, म्हणजे जर विवाहाच बघायचं असेल तर विवाह त्यावेळेचे. तर मला असं फक्त एवढं सापडलंय की विवाह साधारण 16व्या वर्षी बघा, त्यावेळेस 1973 इयर होतं, राहू केतूची म्हणजे हे होती काय दशा, राहू मध्ये केतूची. आणि मग तुम्ही आपण इथे पण आपल्याला लगेच काढता येईल. मग तो राहू केतू कुठल्या नक्षत्रात, म्हणजे विपद नक्षत्र वगैरे असंच असणार आहे ते बघा. आता एक मिनिट, मला त्याच्यासाठी सर्वतोभद्र कुंडली बघायला लागेल, थांबा. नाही, विवाहाच्या वेळेला आपण शनी गुरुचा संबंध ते पण बघतो. बघणार, पण ही आता राहू केतूची दशा आली ना, म्हणजे ते दशा. नक्षत्र पण आपण असं बघू शकतो ना, विपद होतं कुठलं होतं, म्हणजे हो असं हो पण. हो, तसं पाहू शकतो, तसं पाहू शकतो. आता 1973 आणि जन्म आहे 57चा. आता आपल्याला सरांनी ते शिकवलं नाही का, आता आपण गुरु कुठे येईल बघू शकतो ना. फार सख नाही, किती 16च वर्ष ना, म्हणजे एक मिनिट बघा, आणि गुरु इथं आहे ना, इथे 12 झाले हो की नाही, 13 13 14 15 16 इथे येईल ना मग गुरु, की नाही?
बघा बरं. 17 वर्ष साधारण येतंय ते. 17 आणि 73 धरलं तर 17 वयाचं धरतोय आपण. ते राहील का? 12, 13, 14, 15, 16, 17 षष्ठात येते. मिनेतच असेल का गुरु तेव्हा? मिनिट नाही मॅडम. मॅडम एक मिनिट. तुम्ही कसं म्हणाल्या नाही, षष्ठात? नाही, षष्ठात सिंहेवरती गुरु हा सिंहेत आला त्याच हा वेळेला. हा आणि मग आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण मग पुढे अजून 13, आपण 14, 15, 17 16, म्हणता ना. 17 वर येईल म्हणजे एक- लाभात येईल. हा लाभात लाभात मकरेत येईल येणार, लाभात. मकरेत लाभात किंवा धनु मधून जाता जाता असेल, हम्म. धनु किंवा मकर असं. असं धरावं लागेल. म्हणजे आता 17 पूर्ण का 16 पूर्ण आपल्याला तसं धरता येत नाही ना इथे. बरोबर. तारीख म्हणजे ही तारीख माहिती, लग्नाची तारीख माहित नसल्यामुळे एक्झॅक्ट हा एक्झॅक्ट महिना आणि तारीख पाहिजे असं मी म्हणजे महिना आणि वर्ष काढता येत नाही. त्यामुळे धनु किंवा अगदी 16-17 शनी म्हटलं शनी तर क्रॉस केलाच असणार आहे, कारण सरांनी पण बघा हो, सांगितलं होतं हो, शनिवारचं जे भ्रमण असतं ना तर त्या हो, दरम्यान, हो. कारण लग्न पण साधारण लवकर झालं असेल ना 16-17 ह्याच्यात, हा, त्या 16 दरम्यान वेळेस. शनीला क्रॉस केलाय. हा. हो, म्हणजे यांचा वृश्चिकेच्या गुरु ह्याच्यावरच हो. जाऊनच. गुरु म्हणजे 29 वर आहे ना. धनु आणि मकर याच्या तिथे तो असेल असं. गुरु. मॅडम गुरु हा, 29 सांगा. अंशावर आहे. हो त्यामुळे तो 16व्या अच्छा. वर्षी म्हणजे ते क्रॉस करताना तो मकरेतच गेला. हा मकर येतच. बरोबर हा आहे. हा, तो मकरेतच जाणार हा तो. मकरेतच बरोबर जाणार. आहे, तो क्रॉस करून जाणार आहे. हा. क्रॉस करूनच करून जाणार. जाणार. आणि मकरेत आला तर कसं शनीची लग्नेशावर दृष्टी येते ना बंधनात टाकायला. हो म्हणजे हो ते हो. आणि होईल. एक हा. ऐका ना. लग्न पण आणि 29 गुरु म्हटलं ना तर आणि केतू गुरु वधू मकरेत नक्षत्रात आहे. बरं का? आणि गुरु मकरेत आला तर त्याची दृष्टी सप्तमावर येणार आहे. हम्म. म्हणजे ते मकरेत असताना झालं असेल नक्की. आणि राहू केतूची दशा होती ना तर राहू विपद नक्षत्रात आहे आणि केतू वध नक्षत्रात आहे. म्हणजे ते पण आपल्याला म्हणजे कसं आपण असं शिकतो ना ते बघायचं असतं. आता यांचं काय अचानक हे झालं ते जाऊ दे, ह्यांच्या लोकांचं वेगळंच असतं. पण म्हणजे ते तिथून पण दिसलं ना ते फार नाही, पण काही आता टिकलं पण नाही. हे धरतो की शनीची दृष्टी जी आहे म्हणजे हा आपण म्हणतो हा कुठेतरी बंधन करायला, हो तसं मग शनीची दृष्टी सप्तमेशावर येते गुरु म्हणजे गोचर गुरुवरती. आणि गोचर गुरुची दृष्टी कुठे येणार तर सप्तमावर येणार. तिथे तो योग. अपर्णा मॅडम, झालं का तुमच्या शंकाचं निरसन? हॅलो. गोचर गुरुची दृष्टी सप्तमेश बुधावर आली ना. कुठे सप्तमेश बुधावर पण आली आणि हा सप्तमावर पण हा आली ना हा गोचर हा हा गुरुची. ते बुधावर पण जर आली. इथून धरलं हा, तर वनिता हा, मॅडम हा. इकडे धरलं कुठून? तर नाही नाही नाही, येणार. मकरेत 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 मकरेतच धरला तर. असेल धरून नाही गोचर मकरेत गुरु आपण नाही, मकरेत जर धरला हा तर हा त्याची दृष्टी बुधावर येते ना सप्तमेशावर. हा पाचवी दृष्टी बरोबर आहे. इथल्या आणि बुधावर ना. 9वी सप्तमावर येते. हम्म, आणि लग्नेश गुरु आहे त्याच्यावरती शनीची दृष्टी येते. पण हम्म, अशी लग्नावर शनीची दृष्टी नाहीये, पण लग्नेशावर आली. हम्म, गुरुवर. कारण शनीची पण दृष्टी पाहिजे ना, मूळ तरी पाहिजे किंवा मग गुरुची हो तरी हो पाहिजे इथनच असं जाते सर ना. आपण म्हणतात ना. इथे गुरु हा, धरला ना तर हा, इथून जाते हा. शनीची दृष्टी. तेच म्हणजे तो मकरेत असतानाच पॉझिटिव्ह उत्तर आपल्याला हा दिसतंय असं. मिळतंय म्हणजे लग्नाच्या वेळेस. आता एक्झॅक्ट लग्नाच्या डेट वेळेला नाहीये आपल्याकडे. विवाहाच्या वेळेला क्लिअर हा डेट मिळालं ते नाही पण आता खरं म्हणजे खोटं आय डोंट नो मी आपलं. माहित नाही, पण जस्ट जरी गेला असेल तरी गुरु तिथेच येणार ना. म्हणजे जस्ट अगदी 0 अंशाने जरी पुढे गेला असेल तरी धरताना आपण तिथे हा तिकडे. मकरेतच बोलणार. हो. आणि दृष्टी बघताना आपण तेच सांगणार होतो. हा बोला रसिका मॅडम तुम्ही बोला आधी, मग पाटील मॅडम नाही, बोलायचं तर बोला. नाही बोलू दे ना, बोलू दे. कारण नाही मूळच्या झालं शनीची झालं पण दृष्टी झालं, मला तो सप्तमेशावर आहे ते. एकच पॉइंट दिसला ते सांगितलं मी. बरं हा. ठीक आहे. नाही म्हणजे अजून पण ऍडिशनल हा, बरोबर सांगत होत्या त्या, पण मला एक ऍडिशनल दिसलं म्हणून हो सांगितलं. हो नाही बरोबर आहे ठीक ना. आहे. सप्तमेश बुधावर त्या हा, हा. हो. विचारीच्या गुरुची दृष्टी. गोचरीच्या गुरुची आहे, मूळ गुरुची तर मूळ आहे. हे आणि मूळ मूळ शनीची गोचरीच्या आहे ते. बरोबर. हा. मूळ शनीची पण आहेच आहे. आता आपण कसं हे लग्न बिग्न असं विचार इथे नाहीच करत नाही होतो ना. आपण नाही नाही ह्याचं या अभिनेत्री कशा नाही, आल्या आता तो प्रश्न निघाला अप्स म्हणून. अँड डाऊन पण कसे. पण आपलं त्या ठीक आहे की राहुल साधारण आपण याच्यावरून काढू शकतो असं काढू शकतो. थोडासा. हो हो. एवढा फक्त अंदाज आहे की येतो साधारण इथून पण पण माहित येतो. होतं आणि म्हणून. सर्वतोभद्रवर माहित पण होतं म्हणून. छान काढता येतात असे अंदाज मॅडम. हो हो हो.
आणि गुरु शनीच आहेत तेच आपण पटकन राहू ते आपण गुरु शनी हे मोजू शकतो, त्यामुळे त्याच्यामुळेच आपण काढू शकतो. बाकी ग्रहांवरून नाही काढू शकत. पाटील मॅडम, तुम्हाला दशमांश कुंडली बद्दल काय बोलायचंय का? लावू का? चांगलं नाही बोलताय. नाही 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 ठीक नाही, आहे. नाही. झालंय व्यवस्थित झालंय डिस्कशन. ठीक आहे. मग बंद करायचं, कोणालाच बोलायचं नसेल तर. आता तुम्हाला सगळ्यांना भरपूर वेळ झाला ना, 9:05 झाले. सांगा, बोलायचंय का कोणाला की बंद करू? करा बंद आहे, मॅडम. मी आहे चालेल मॅडम. चालेल. हा, तुम्हाला सर बोलायचं का काही? नाही, मी काही नाही, तुमचं व्यवस्थित चाललेलं आहे. कॅरी ऑन. नाही, आता यांचं झालं सगळ्यांचं बोलून. तर मी आधी त्यांना तेच विचारलं की खूप वेळचं आपण बसलोय, तर दुसरी कुंडली लावूया का नको लावूया? तर हो म्हणाले, म्हणून लावलं. सगळेजण चांगलं बोलले. हादनकर मॅडम, तुम्हाला काय बोलायचं होतं का? नाही मॅडम. हा, नाही, मला असं वाटलं. तर नाही. ठीक आहे, मग सर करायचं बंद. हा, मी करतो.